तर माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत एकदम क्लिअर? हो, येतोय. तर सुरुवात करूया. प्रथमतः तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा फार बिझी शेड्यूल आहे त्यामधून आम्हाला वेळ दिलात या मुलाखतीसाठी. तर एकूणच या उपक्रमाबद्दल किंवा या पेजबद्दल थोडंसं ब्रीफ करतो तुम्हाला. तर कोरोना काळामध्ये मी आणि माझा पार्टनर अमय शिंदे आम्ही हे पेज चालू केलं होतं. हम्म, कोरोना काळामध्ये आम्ही बऱ्याच खेळाडूंच्या इंस्टाग्राम लाईव्ह मुलाखती घेतल्या होत्या. हम्म. त्यानंतर तो उपक्रम देखील एक छान उपक्रम होता. त्यानंतर आम्ही व्हिडिओज वगैरे टाकत होतो युट्यूबच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून. त्यानंतर परत एकदा काहीतरी नवीन करण्याचं डोक्यात आलं अमयच्या व माझ्या. तर त्यानंतर मग आम्ही कसं आहे खेळाडूंना तर हल्ली आपण पाहायला गेलो तर फेम चांगल्या प्रकारे भेटत आहे. पण खेळाडूंच्या मागे जे लोक आहेत, कोचेस असतात किंवा अ, अ, आणि फोटोग्राफर असतील किंवा बरेच लोक असतात पडद्यामागे. तर ते पडद्यामागचे जे लोक आहेत त्यांना आम्हाला पडद्याच्या पुढे आणायचं आहे आणि त्यांच्याबद्दल किंवा त्यांची जी मेहनत आहे ते खेळाडू घडवायला काय काय मेहनत घेतात ते आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्यांना आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर एकूणच या उपक्रमाबद्दल तुम्ही इंटरव्ह्यू चालू होण्याआधी काय सांगाल? पहिलं तर मी तुझं आभार व्यक्त करतो की बाबा तू कबड्डी खेळाडूंना तर प्रमोशन करतेच सगळे, पण कबड्डी खेळाडूंना घडवण्यासाठी किंवा त्याच्यासाठी काही जे योगदान देणारे जे काही लोक आहेत त्यांना पण तो प्लॅटफॉर्म निर्माण करून देतो. त्यासाठी मी आपल्या पेजचं आणि तुझंही आभार व्यक्त करतो. आणि ह्याच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो की हे जे उपक्रम तू चालू केलाय हा न थांबवता जे तळागाळातील जे कोचेस असतील किंवा ते खेळाडू निर्माण करणारे काही लोक असतील त्यांनाही तू हा प्लॅटफॉर्म निर्माण करून दे. जेणेकरून माझ्यापेक्षा बी अजून काही चांगले कोचेस असतील किंवा माझ्यापेक्षा बी अजून काही सपोर्टिंग स्टाफ मधली काही लोक ग्रामीण भागातले असतील किंवा शहरी भागातले असतील त्यांनाही तो या माध्यमातून प्रमोशन कर की जेणेकरून त्या लोकांनी केलेली मेहनत ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. नक्कीच दादा, तुम्ही जसं सुचवलं त्याप्रमाणे आम्ही नक्कीच जेवढे कोचेस आम्हाला भेटतील इंटरव्ह्यूसाठी त्यांचे आम्ही इंटरव्ह्यू नक्कीच घेऊ आणि प्रत्येक खेळाडूपर्यंत त्यांना पोहोचवू आम्ही. तर सुरुवात करूया मुलाखतीला. मुलाखतीला सुरुवात करत असताना प्रथमतः हाच प्रश्न विचारेन की एकूणच तुम्ही कबड्डीशी कसे जोडला गेलात किंवा तुमच्या लाईफमध्ये कबड्डीला कधीपासून सुरुवात झाली? मी शाळेत असल्यापासून कबड्डीची आवड मला निर्माण झाली. म्हणजे पहिलं तर बेसिकली मी चौथी, पाचवी, सहावीच्या वर्गात ज्यावेळेस खेळ शिकत होतो त्या टायमिंगला असं खेळाला असं काही जास्त मोठा प्लॅटफॉर्म नव्हता. पण शाळेमध्ये खेळाडू म्हणलं की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असायचा इतर विद्यार्थ्यांचा किंवा शिक्षकांचा. आणि बरोबर. ते खेळाच्या नावाखाली जे तास बुडवायला भेटायचे त्याच्यामुळं जास्त ते खेळामध्ये जायला म्हणजे इंटरेस्ट निर्माण झाला. बाबा खेळाचं नाव सांगितलं तर बाबा शिक्षक आपल्याला पाठवत होते किंवा बाकीचे मुलं खेळाडू म्हणले की जरा रिस्पेक्ट करत होते, म्हणून तिकडे जाण्याचा कल जरा जास्त निर्माण झाला माझा. त्यानंतर एकूणच शालेय जीवनामध्ये कबड्डी तुम्ही कशा प्रकारे खेळलात? एकूणच तिथून तुमचं पुढील वाटचाल कशा प्रकारे होती कबड्डीमध्ये? स्कूल लेवलला काय असं जास्त काही हे नव्हतं, इंटरेस्ट हा विषय नव्हता. फक्त आपल्याला ते आवडते आणि त्याच्या मागे आपल्याला बाकीच्या पण गोष्टी मिळत होत्या. बाबा स्कूलमध्ये थोडस चांगलं वाटायचं की बाबा आपण खेळाडू आहे किंवा शिक्षक पण आपल्याला सपोर्ट करायचे. त्याच्यामुळे मला जास्त वेळ तिथं देता आला. त्याच्यानंतर ना मग स्कूल लेवलला अंडर 14 ला मला कधी खेळायला नाही भेटलं, पण अंडर 17 खेळायला भेटलं, अंडर 19 खेळायला भेटलं. पण ते तालुका मर्यादित किंवा जिल्हा मर्यादित इथपर्यंतच होतो. ज्यानंतर मी 10वीला गेलो. 10वी नंतर मी एक छोट्याशा क्लबला जॉईन झालो होतो. पण त्या क्लबमध्ये पण प्रोफेशनल कबड्डी हा विषय नव्हता. फक्त खेळायला जायचं, आपल्याला आवड आहे म्हणून त्या निमित्ताने मी करत राहिलो. आणि मी कोणतेही म्हणजे मला काय मिळेल किंवा मी कुठं मोठा प्लेअर बनेन किंवा कबड्डीतून कुठलं करिअर करेल ह्या दृष्टीने खेळत नव्हतो. फक्त आपल्याला आवड आहे त्याच्यामुळे मी त्या कबड्डीमध्ये जुडलो गेलो. 11वीला अंडर 19ला खेळलो, त्यावेळेस पण एकच वर्ष खेळायला भेटलं. त्यावेळेस त्यानंतर त्याच टायमिंगला कुमार गटाला पण खेळायला भेटलं. पण त्या टायमिंगला असं बेसिकली आपल्या पाठीमागं असं खंबीरपणे कोण नसायचं की जेणेकरून बरोबर. तुला जे प्रोफेशनल जे आपल्याला काही स्किल्स पाहिजे असतील किंवा त्या फिटनेस बद्दलची माहिती पाहिजे असेल असं कोण नव्हतं. फक्त आपल्याला आवडतंय म्हणून आपण करायचं. बाबा
स्कूल लेवलला असताना, कॉलेज लेवलला असताना बाबा रनिंग करायची, तर किती करायची रनिंग हे माहित नसायचं. मग बरोबर. आपल्याला जेवढं वाटतंय आपण जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत करायचं. आणि त्या टायमिंगला असं असायचं की आपल्याला कोणी म्हणायला लागायचं नाही की तू खेळायला जा किंवा तू हे कर ते कर, ते आपल्या आपल्या मनानेच करायचो. बरोबर. त्याच्यामुळं आजपर्यंत इथपर्यंत पोहोचायची मला संधी मिळाली. ते कॉलेज जीवनाला मला काय जास्त असं काय हे भेटलं नाही की बाबा सिलेक्शन्स म्हणा किंवा कोणते जिल्हा सिलेक्शन, नॅशनल सिलेक्शन. मी कुमार गटाला पण खेळलो त्यावेळेस पण नाही. मी 2005 साली मी पुणे जिल्ह्याला ओपन ओपनला आमचा संघ इथला बारामतीचा खेळला, त्याच्यातून सिलेक्ट झालो होतो कुमार गटाच्या ओपनच्या कॅम्पला, सिनियरच्या. त्या टायमिंगला पुणे जिल्ह्यामध्ये खूप दिग्गज खेळाडू असायचे. प्रवीण नेवाळे असेल, निलेश शिंदे असेल, निलेश दुर्गे असेल, आत्माराम कदम असेल, असे मोठमोठे खेळाडू, नितीन घुले, रोहिदास जाधव, हे सगळे सिनियर मंडळी. त्याच्यामुळे आपल्याला त्या 12च्या टीम मध्ये काय त्यावेळेस संधी भेटलेली नाही 2005 साली. पण आपण सिलेक्शन हा विषय आपल्या माइंडमध्ये नव्हता, कारण सिलेक्शन पर्पज ह्या हेतून मी आजपर्यंत कबड्डी खेळलो नव्हतो. बरोबर. त्याच्यानंतर ना मग मी तिथून पुढे पण 2-3 वर्ष खेळत राहिलो, पण मला पुणे जिल्ह्याकडून कधी सिलेक्शन भेटलं नाही. म्हणजे त्यावेळेस माझा खेळ कमी असेल किंवा माझा संघ खाली हरत असेल, त्या कारणामुळे बरोबर. मला खेळाची संधी म्हणजे सिलेक्शनची संधी मला मिळाली नाही. बरोबर. पण 2010 साली मी म्हणजे त्या 2005 ते 2009 पर्यंत मी अशाच टुर्नामेंट खेळत राहिलो. म्हणजे व्यावसायिक संघासाठी माझी निवड झाली होती मुंबई पोर्ट ट्रस्टसाठी. त्या संघातून मला खेळायची संधी भेटली. त्यानंतर 2010 ला मी असंच विदर्भात खेळायला गेलो होतो. म्हणजे असेच आपण चौरंगी कसे म्हणतो, हा. म्हणजे 4 ठिकाणचे आपण 4 चांगले प्लेअर करून आम्ही विदर्भात हो. खेळायला गेलो. पण अच्छा. ते त्या टाइमला विदर्भात कसं असायचं की सगळ्यांना खेळायची संधी भेटायची. म्हणजे शक्यतो आपल्या महाराष्ट्रीयन खेळाडूंना तिथं जरा जास्त संधी भेटत होती. मग अच्छा. आम्ही पुण्यातले काही माझे मित्र असतील, म्हणजे आता ते गौरव राऊत आहे, तो आता सध्या आपल्या हयातीत नाहीये, तो पण चांगला खेळाडू होता. संतोष मोरे आहे, बबलू आहे, त्याच्यानंतर विजय मारणे आहे. हे सर्व आम्ही एकत्र खेळायला तिकडे गेल्यानंतर तिथं त्या टायमिंगला विदर्भामध्ये हरियाणाचे खेळाडू खूप खेळायला यायचे. अच्छा. त्याच्या टायमिंगला त्यात राहुल चौधरी असेल, संदीप नरवाला असेल, दीपक हुड्डा असेल, ते तिथल्या स्थानिक लोकल क्लबच्या नावाने खेळायला यायचे. मग त्या त्या स्पर्धेमध्ये आमचा संघ तिथं फायनल जिंकला. आणि त्या अच्छा. फायनल स्पर्धेमध्ये मला म्हणजे माझ्याकडूनचा खेळ चांगला झाला, म्हणजे मला तिथं बेस्ट प्लेअर वगैरे मिळालं. मग त्या स्टेजवरती विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष बसले होते, विलास इंगोले म्हणून. त्यांनी मला तिथं बोलवून घेतलं. मला म्हणले तू, म्हणजे माझा परिचय विचारला, तो कुठला आहे काय, तर मग मी त्यांना सांगितलं असं असं. तर मला म्हणले तू माझ्या इकडून खेळ, मी तुला संधी देण्याचा प्रयत्न करेल. मग मी विचार केला की बाबा आपण एवढी वर्ष झालं इथं खेळत होतो, आपल्याला काही इथं संधी भेटली नाही, आपण तिकडे जाऊन एक ट्राय करायला काय हरकत आहे. मग मी घरी बरोबर. आलो, घरच्यांना सांगितलं 2010 साली की बाबा असा असा विषय आहे. तर घरच्यांनी काही जास्त हे केलं नाही, तर कारण घरची आपली त्यावेळेस जेमतेम परिस्थिती, म्हणजे आई वडील मोलमजुरी करूनच आमचं उत्पन्न असायचं किंवा आम्हाला आमचं पालन पोषण करायचे. आणि घरून काय असं खेळायला त्या टायमिंगला नको पण म्हणायचे नाही आणि जाऊ पण म्हणायचे नाही, कारण शेवटी बरोबर आहे. त्यांनी किती जरी सांगितलं तर आपण त्यांचं ऐकत नसायचो खेळण्याच्या बाबतीतलं. आणि बरोबर. अभ्यासात तेवढं आपलं माइंड शार्प नव्हतं की आपण अभ्यासातून कुठं आपल्याला पुढे जाऊन नोकरी भेटेल किंवा अजून काही करेल. म्हणून मी विचार केला की आपण तिकडे जाऊ. मी तिकडे गेल्यानंतर मला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हे केलं. त्यांचा जो आझाद मंडळ जो संघ होता, त्या संघाला मी तिथं दरवर्षी फायनल मारून दिल्या. मग मला पहिली नॅशनल माझी विदर्भातून झाली 2011 साली. अच्छा. अच्छा. 2011, 2012, 13, 14, 15 अशा सलग मला 5 नॅशनल्स तिकडून खेळायला भेटल्या. व तिथून कॅप्टनशिप पण मला विदर्भाची मिळाली. आणि तिथून जे इंडिया कॅम्प जे झाले 2011चे आणि 2012चे, त्याही हा. टायमिंगला मला तिथून संधी भेटली. पण त्या टायमिंगला अंतिम संघ ज्यावेळेस आपल्या इंडियाचा निवडला जायचा, पण तिथं मला काही संधी भेटत नव्हती, कारण तेवढं आपल्या पाठीमागे सपोर्ट नव्हता किंवा बरोबर. तेवढा आपला त्या लेवलचा खेळ नसेल असं मी समजतो. पण त्याच्यानंतर पण आपण काही थांबलो नाही. म्हणजे तिथले जे विलास इंगोले असतील, साऊ सर असतील, आता जे इंडियन कबड्डी फेडरेशनचे सचिव जे आहेत जे जितेंद्र ठाकूर, त्यांनी मला त्या टायमिंगला सपोर्ट केला होता. पण त्याच्यानंतर पण तरी पण मला इंडियाच्या संघात खेळायची संधी कधी भेटली नाही. म्हणजे ती खंत अजूनही माझ्या मनात आहे.
त्याच्यानंतर मी 2016ला म्हणजे 15ला प्रो कबड्डी स्टार्ट झाली आपली. हम्म. त्याच्यातून मला प्रो कबड्डी मला तिकडून खेळण्याची संधी भेटलेली. डायरेक्ट माझं नाव ऑप्शनला आलं. मला दिल्लीच्या संघाने संधी दिली. पहिला सीझन, दुसरा सीझन. पहिल्या सीझनला पण खेळण्याची जास्त आतमध्ये संधी नाही भेटली. एक 5-6 मॅच मला खेळायला भेटल्या. तेव्हा 14 मॅच व्हायच्या टोटली, बरोबर. कारण 8 संघ होते ना. हो. दुसऱ्या सीझनला मला खेळायची संधी भेटली. पण तिसऱ्या सीझनला काय झालं की इंटरनल ऑप्शन झालं. मग एका वर्षात दोन सीझन होत होते त्या टायमिंगला, 2 वर्ष. बरोबर. पण ते इंटरनल ऑप्शन झालं. पण त्या इंटरनल ऑप्शनला आपल्याला समजलं नाही की बाबा नक्की आपण कोणाशी तरी चर्चा केली पाहिजे होती, किंवा आपल्याला कुठंतरी संधीसाठी आपण विचारणा करायला पाहिजे होती. पण ते इंटरनल ऑप्शन मध्ये काय आपल्याला घेतलं गेलं नाही. तेव्हापासून आपण प्रो कबड्डी पासून आतापर्यंत तर बाहेरच आहे. म्हणजे संधी भेटली नाही आपल्याला की तिथे खेळण्याची. आपण प्रयत्न केले, त्यासाठी प्रॅक्टिस केली, हे केलं, पण नाही ते भेटलं. त्याच्यानंतर मी म्हणजे माझी पहिल्यापासून खासियत काय होती की मला खेळत असताना पण मला 4 मुलांना अजून शिकवण्याची आवड म्हणजे होती, की बाबा चल बरोबर. तू पण खेळ, तुला सपोर्ट करतो, किंवा तुझं इथं चुकतंय हे कर. म्हणजे कोचिंग म्हणा किंवा एखाद्याला सपोर्ट करा, हे म्हणजे माझ्यातूनच पहिल्यापासून ते ऑटोमॅटिकच होत होतं. त्यानिमित्ताने मी ज्यावेळेस अमरावतीला होतो त्यावेळेस मी बारामतीतले बरेचसे खेळाडू किंवा अहमदनगर जिल्ह्यातले बरेचसे खेळाडू जे चांगले वाटत होते त्यांना तिथं नेऊन तिथलं त्यांचं राहण्याचा, जेवणाचा खर्च तिथले जे विलास इंगोले सर होते ते करते. ते त्यांच्या संघातून खेळत होते. त्या खेळाडूंना बरीचशी तिथं विदर्भाच्या संघातून संधी भेटली. परत ना आपल्या ती अमरावती जिल्ह्यातच संधी भेटली. त्याच्या आधारे जे आपले 5% रिझर्वेशन जे असतं, 5% आरक्षण सर्टिफिकेट, ते बऱ्याच मुलांना भेटलं. त्याच्या आधारे बरेच मुलं नोकरीला देखील आहेत. म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातले असतील किंवा आपले बारामतीतले असतील, म्हणजे आमच्या इथले असतील. मग तिकडून आल्यानंतर मी 2015 साली एनओसी चेंज केली, कारण थोडंसं तिकडे बी प्रॉब्लेम चालू झाले होते विदर्भामध्ये. त्यांनी मला सांगितलं की तू तुझ्या तिकडून खेळायला जा म्हणून, आणि थोडीशी घरची जबाबदारी यायला लागली होती म्हणून मी पण एनओसी चेंज केली. मग त्यानंतर मी नंदुरबार जिल्ह्याला एनओसी टाकली. मी परदेशी सरांनी मला तिथं, साळुंके सर, परदेशी सर, धुमाळ सर यांनी मला तिथं संधी दिली नंदुरबार जिल्ह्यातून खेळायची. नंदुरबार जिल्ह्यातून खेळत खेळत असताना मग माझ्या डोक्यात असं आलं की मी पहिलं सतपाल गावडे आणि सोमनाथ शेट्टे यांच्या सोबतच होतो. त्यांनी मला बऱ्यापैकी सपोर्ट केला होता. म्हणजे अजिंक्य संस्था जी स्थापन करायची होती बारामतीतली, त्याच्यात माझाही सहभाग होता. मग मी त्याच्या माध्यमातून मुलं घडवण्याचा प्रयत्न चालू केला इथं बारामतीमध्ये. पण तिथं थोडंसं काही लिमिटेशन आल्यामुळं बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी मी माझ्या वैयक्तिक फिटनेससाठी जायचो. मग त्याच ठिकाणी मला इथले जे पहिले तहसीलदार होते हनुमंत पाटील साहेब म्हणून, त्यांनी मला इथं सांगितलं की तू इथं तुझं प्रशिक्षण केंद्र चालू कर, तुला काय असेल ते मी सपोर्ट करेन. मग त्या आधारावरती मी इथं प्रशिक्षण केंद्र चालू केलं. तर मला सुरुवातीला थोडा थोडा रिस्पॉन्स यायला लागला, कारण प्रो कबड्डीचा फेम एक होता. त्याच्यामुळे बारामतीतला पहिला प्रो कबड्डीचा खेळाडू म्हणून माझ्याकडे सर्वांचं हे होतं ना. त्याच्यामुळे मला तो रिस्पेक्ट पण मिळत होता, राष्ट्रीय खेळाडू पण होतो. पण त्यासोबत मी कोचिंग फील्डमध्ये पण काम करायला लागलो. मग मी जास्त काम सुरू केलं स्कूल लेवलला. म्हणजे अंडर 14चे संघ असतील, 17चे संघ असतील, त्या जे चांगले चांगले मुलं असतील शाळेत जाऊन त्यांना एकत्र करणं, त्यांची एक चांगली टीम तयार करून कोणत्या तरी शाळेतून त्यांना खेळवणं, अशा पद्धतीनं काम चालू केलं की ते माझे गेले 3-4 वर्ष त्याच्यातच गेले. मग इथं जिल्हा क्रीडा संकुल असल्यामुळे शालेय स्पर्धेचे काही आयोजन नियोजन असेल त्याच्यात मला सहभागी करून घेतलं गेलं. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं असोसिएशनने मला मदत केली त्याच्यात. मग त्या माध्यमातून मी बारामती स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना केली. बारामती स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून मी ह्या सगळ्या गोष्टी रन करत गेलो. खेळाडू तयार करणे किंवा खेळाडूंना सपोर्ट करणे किंवा स्कूल लेवलला आयोजन नियोजन करणे, ह्या गोष्टीत बऱ्यापैकी मला सपोर्ट मिळाला. त्याचबरोबर बारामतीचे भाग्यविधाते आम्ही म्हणतो की आदरणीय अजितदादा, सुनेत्रा वहिनी यांनीही बारामतीतला एक चांगला खेळाडू आहे या दृष्टीनं मला जवळ केलं. त्यांनी मला काय मदत लागेल किंवा काय मला कुठल्या अडचणी येऊन दिल्या नाहीत, किंवा सगळ्या गोष्टीसाठी मला सपोर्ट करत गेले. जेणेकरून एवढ्या मोठ्या व्यक्तीने माझ्यासारख्या खेळाडूला एवढं जवळ करून सपोर्ट केला, ह्यासाठी मी म्हणजे खूप म्हणजे माझं भाग्य समजतो की आज त्यांच्याकडे खूप लोक त्यासाठी खूप असतात. पण ठीक आहे,
त्याच्या निमित्तानं मग मी अकॅडमीच्या माध्यमातून मी अकॅडमी ह्या गोष्टीसाठी स्थापन केली की बाबा मला माझं जी स्वप्न होतं की बाबा भारतीय संघात खेळायचं होतं, पण बरोबर. ते माझं अपूर्ण राहिलं. तर मग माझं डोक्यात होतं की बाबा माझे जे खेळाडू मी तयार करेल त्या खेळाडूच्या माध्यमातून मी तिथं मी असं सांगेल की तो खेळाडू खेळला म्हणजेच मी भारतीय संघात खेळलो, ह्या उद्देशाने मी अकॅडमी स्थापन केली. कोचिंग फील्डमध्ये जास्त आलो. मग 2021 साली म्हणजे आता मी 2021 ला मी नॅशनल खेळलो आपल्या महाराष्ट्राकडून. हो. 2018ला मी बीच नॅशनल पण महाराष्ट्राकडून खेळलो, त्यावेळेस मी महाराष्ट्राचा कॅप्टन पण होतो. आणि 2021ला मला अयोध्या येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघात सहभागी म्हणजे सिलेक्शन झालं. त्यावेळेस मला महाराष्ट्राला आपल्याला ब्रॉन्झ पदक मिळालं. त्या टाइमचा रेशांक असेल, गिरीश असेल, हे सर्व खेळाडू होते. त्याच्यानंतर ना मग माझ्या डोक्यात आलं की आता खेळाडू आहे तर थोडस कोचिंग करत होतो. मी कोचिंग मध्ये काय झालं की मी आजपर्यंत जी कोचिंग करत होती ती माझ्यावरती जे अप्लाय केलं गेलं, म्हणजे मला जसं शिकवलं किंवा मी जसं बघितलं किंवा दुसरा कसा करतोय हे बघितलं, ह्याच्यानुसारच मी कोचिंग मध्ये पडत होतो ना. कारण बरोबर. त्यातले डिटेल्स मध्ये आपल्याला सायंटिफिक काही विषय माहित नसायचे ना. बरोबर. म्हणून मी NIS करायचं मला बऱ्याच जणांनी सुचवलं, तर मग मी NIS साठी ऍप्लिकेशन केलं. माझा नंबर लागला. मी 2021-22 ला मी बेंगलोर येथे NIS डिप्लोमा कम्प्लीट करून आलो. मग तिकडून आल्यानंतर ना मग थोडस मला कबड्डी म्हणजे स्पोर्ट्स, कोणताही स्पोर्ट्स असतो त्या स्पोर्ट्स मध्ये खेळाडू कसा सिलेक्ट करायचा, त्याला कसं ट्रेनिंग द्यायचं, त्याचं न्यूट्रिशन काय पाहिजे, त्याला हाय परफॉर्मन्स ट्रेनिंग कसं दिलं पाहिजे, त्याला कॉम्पिटिशन मध्ये कसं त्याची टेक्निक कशी दिली पाहिजे, त्या सर्व गोष्टी मला तिथं शिकायला भेटल्या. मग त्या आधारावरती मी 2023 पासून मला म्हणजे मी अकॅडमीमध्ये जे काही खेळाडू येतील किंवा मी कोणत्याही संघाला प्रशिक्षक म्हणून जाईल त्या ठिकाणी मी ते अप्लाय करायचा प्रयत्न करत असतो. आणि मला एवढ्या 2-3 वर्षात त्याच्यामुळे रिझल्ट खूप चांगले मिळायला लागले. म्हणजे ते खेळाडूंचा परफॉर्मन्स वाढला आणि खेळाडूचा परफॉर्मन्स वाढल्यामुळे मुलं आपल्याकडं जी संख्या यायची होती, मी पहिले 4-5 वर्ष मी फ्री ऑफ कॉस्टच ट्रेनिंग सेंटर सुरू करत होतो. अच्छा. पण त्याच्यानंतर गेल्या वर्षीपासून मी NIS करून आल्यापासून थोडस त्याच्यात हे केलं, म्हणजे चार्जेस हे केले की जेणेकरून त्या रेसिडेन्शियल पहिलं नव्हतं, मी रेसिडेन्शियल चालू केलं. तर रेसिडेन्शियल करायचं म्हणलं तर त्या मुलांना राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च बरोबर. किंवा आपण जो वेळ देतोय त्या वेळेचा खर्च असं इन्क्लुडिंग करून एक ठराविक अमाऊंट वरती म्हणजे बेसिक प्राइस वरती आपण ते काम करतो, म्हणजे जेणेकरून त्या खेळाडूला बी जास्त खर्चाचा भुर्दंड नाही पडला पाहिजे आणि त्याला तोही जास्त दिवस खेळाडू टिकला पाहिजे. कारण आपल्या खेळामध्ये कसं आहे, जेवढं जास्त दिवस खेळाडू त्या सातत्यात प्रॅक्टिस करेल तेवढा त्याचा रिझल्ट चांगला येतो. नाहीतर तो 1 महिने 2 महिने ट्रेनिंग केलं तर त्याचा रिझल्ट अजिबात येत नाही. म्हणजे वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष जर त्यांनी ट्रेनिंग करत राहिला, ते पण सातत्यपूर्ण, तरच त्याचे दुसऱ्या तिसऱ्या वर्षी रिझल्ट मिळतील किंवा तो नॅशनल, सिनियर नॅशनल, ज्युनियर नॅशनल किंवा प्रो कबड्डी अशा ठिकाणी सिलेक्ट होतो. अशा पद्धतीनं माझं सध्या वर्किंग सुरू आहे. तर एकूणच दादा जसं तुम्ही सांगितलं ह्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती मी आत्ताचे जे खेळाडू त्यांच्या निदर्शनास आणतो. आता कसं असतं एकूणच माझं सिलेक्शन झालं नाही तर 1 वर्ष मी खेळतोय, माझं सिलेक्शन झालं नाही तर मी दुसऱ्या वर्षी लगेच होप सोडून देतो. तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही लगातार 4 ते 5 वर्ष कंटिन्यू खेळलात, तुम्ही सिलेक्शनची कुठेही अपेक्षा नाही केलीत. परंतु त्यामध्ये तुम्ही असं पण बोललात की माझं सिलेक्शन झालं नाही याचा अर्थ माझा खेळ कुठेतरी मी कमी पडत असेल किंवा माझ्यामध्ये काहीतरी हे असेल तर मी माझ्यामध्ये कशी सुधारणा केली पाहिजे, ही जी गोष्ट आहे ना ही फार इम्पॉर्टंट आहे आणि मी जाणून बुजून याचा उल्लेख करतोय. कारण हे जे आहे ना हे हल्लीच्या खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण 1 वर्ष झालं की लगेच माझं सिलेक्शन नाही झालं, मग मी तर चांगला खेळलो, ते हे बघत नाहीत की मी अजून कशा प्रकारे सुधारणा केली पाहिजे, मी माझ्या खेळामध्ये कशा प्रकारे बदल केला पाहिजे जेणेकरून मी दिसून येईल. तर हा एक तुम्ही फार इम्पॉर्टंट पॉईंट इथे सांगितला. मी अजून एक विषय सांगतो की बाबा आजकालच्या मुलांचं कसं शॉर्ट टाइम मध्ये रिझल्ट पाहिजे, पण आपल्या खेळामध्ये कोणत्याही स्पोर्ट्स मध्ये शॉर्ट टाइम मध्ये रिझल्ट अजिबात भेटत नाहीत. त्यासाठी तुम्हाला सातत्यपूर्ण मेहनत करावी लागते. आणि दुसरा विषय राहतो सिलेक्शन प्रोसेसचा. सिलेक्शन प्रोसेस, आता मी बऱ्याचदा सिलेक्शन कमिटीमध्ये काम करत असतो.
त्यावेळेस ते विषय असा असतो की ते सिलेक्शन कमिटीचे काही क्रायटेरिया ठरले म्हणजे तुम्हाला आता समजा कबड्डीचा संघ निवडत असताना तो प्रत्येक पोझिशन वाईज तुम्हाला संघ निवडावा लागतो. एकाच पोझिशनचे 12 खेळाडू तुम्हाला घेऊन चालत नाहीत. बरोबर. समजा तुमच्याकडे राईट रेडर जर ऑलरेडी फायनलच्या टीम मध्ये चांगले असतील किंवा फायनलच्या 2 टीम्स असतील त्यात राईट कॉर्नर चांगले असतील आणि समजा क्वार्टर फायनल पर्यंत तुझा संघ चांगला खेळला आणि तू त्या संघात चांगला खेळलेला प्लेअर आहे आणि तू काय म्हणत असतो की तू राईट कॉर्नरचा प्लेअर मी चांगला खेळलोय माझं सिलेक्शन नाही झालं दुसऱ्या झालं. कारण तुझी गरज त्यावेळेस महाराष्ट्राच्या संघाला किंवा जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या क्लबच्या संघाला नसते. कारण ते जे फायनलला जे संघातले खेळाडू खेळलेले असतात त्याच्याकडे जास्त विचार केला जातो. मग त्याच्यावरून तू नाराज होतो की माझं सिलेक्शन नाही झालं माझ्यापेक्षा दुसऱ्या खेळाडू सिलेक्शन झालं मग मी खेळ बंद करतो किंवा मी वेगवेगळे त्याच्यासाठी तर्क काढले जातात की पैसे दिले किंवा हे केलं सेटिंग लावली हे केले. त्या ज्या गोष्टीत ना खूप चुकीच्या पद्धतीने कारण सिलेक्शन कमिटी ज्यावेळेस सिलेक्ट करत असेल त्यावेळेस पहिलं तो जो संघ निवडणारा असतो त्या संघ वरती परफॉर्मन्स दिला पाहिजे ह्या दृष्टीनं तो सिलेक्ट करत असतो. त्याने जर तसं नाही केलं तर शेवटी सिलेक्शनचा उपयोग होत नाही ना. म्हणून त्याला पर पोझिशन वाईज तो सिलेक्ट केला जातो. त्याच्यामुळे ते जे खेळाडूंच्या मनात जे असतं ना की मी खेळलो दुसरं सिलेक्शन झालं किंवा तो खेळला नाही त्याचं झालं ही जी धारणा नाही हे खेळाडूंनी ऍक्च्युली तिथल्या गोष्टी लक्षात घेऊन केल्या पाहिजेत. बरोबर. आणि त्याच्यामुळं 1 वर्ष नाही झालं 2 वर्ष नाही झालं 3 वर्ष नाही झालं 4थ्या वर्षी जरी तुमचा खेळ एवढा पॉवरफुल बनेल की त्यावेळेस तुम्हाला त्या जिल्ह्याला त्या राज्याला किंवा त्या प्रो कबड्डीला त्या संघाला तुमची गरज भासेल की नाही हा खेळाडू घेतला पाहिजे इथपर्यंत तुम्ही ते सातत्य ठेवा मेहनत करा. नाहीतर ते आताची मुलं म्हणजे माझं तर खास करून त्या मुलांना एकच सांगणं आहे की तुम्ही सिलेक्शन वाचून तुमचा खेळ बंद करू नका. तुम्ही तुमच्या खेळामध्ये सातत्य ठेवा तुम्हाला रिझल्ट 100% मिळतात. रिझल्ट असे मिळतील की ते तुम्ही कंटिन्युअस मध्ये रिझल्ट मध्ये याचाल. कारण आता शॉर्ट टाइम मध्ये ज्यावेळेस तुम्हाला रिझल्ट मिळतात ना त्यावेळेस तुम्ही ते तेवढं हार्डवर्क मध्ये जात नाहीये. जर तुम्ही तुम्हाला जर रिझल्ट मिळायचे असतील तर तुम्हाला वेळच लागणार आहे. वेळ लागला तरच ते रिझल्ट जास्त दिवस टिकणार आहेत. एक्झॅक्टली. तर एकूणच सिलेक्शन हल्ली असं झालं सिलेक्शन हा एक अल्टिमेट गोल फिक्स केलेला असतो खेळाडूंनी की माझं सिलेक्शन झालं पाहिजे. परंतु माझा खेळ कशा प्रकारे भरून आला पाहिजे किंवा मी कशा प्रकारे दिसून आलो पाहिजे जेणेकरून माझा खेळ एवढा भारी होईल की ते ऑटोमॅटिकली आपलं सिलेक्शन होईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ह्या गोष्टीकडे लक्ष न देता तर एकूणच तुम्ही खूप इम्पॉर्टंट पॉईंट इथे सांगितला. तर तुम्ही ज्या प्रकारे NIS डिप्लोमा बद्दल माहिती सांगितली तर ते त्याबद्दल थोडंसं आपण खोलून बोलूया की NIS डिप्लोमा जो असतो तो काय असतो आणि त्याची प्रक्रिया कशा प्रकारे असते तिथे कशा प्रकारे आपण जाऊ शकतो कशा प्रकारे अप्लाय करू शकतो जेणेकरून ही माहिती बाकीच्या लोकांपर्यंत जाईल. कोणी इंटरेस्टेड असेल तर हे होईल. एकूण त्याचा जो टेन्युअर असतो तो किती असतो तिथे काय काय परीक्षा होतात कशा प्रकारे आपण पास आउट होऊ शकतो आणि त्यानंतर आपण एक NIS कोच म्हणून कशा प्रकारे समोर येतो. NIS दरवर्षी आपण क्रीडा विभागातर्फे म्हणजे केंद्र शासनातर्फे जो आपला क्रीडा विभाग आहे ते जे साई सेंटर आहे ते साईच्या मार्फत तो दरवर्षी NIS डिप्लोमा हे केला जातोय. नोटिफिकेशन निघलं जातं ते NIS या वेबसाईट वरती साधारणतः जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान ते नोटिफिकेशन निघतं. त्या नोटिफिकेशन मध्ये पहिला आपल्याला तो फॉर्म भरावा लागतो. त्यासाठी इलिजिबिलिटी काय लागते की एक तर तुमचं ग्रॅज्युएशन असावं लागतं. दुसरा विषय तुम्ही राष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या असाव्या लागतात. तिसरा समजा तुमच्याकडे बीपीएड एमपीएड असेल तेही प्लस पॉईंट पकडला जातो किंवा तुम्ही इंटरनॅशनल प्लेअर असावे लागतात आणि किंवा तुम्ही नॅशनल मेडल असेल त्याचं मार्किंग केलं जातं. समजा तुम्ही तो फॉर्म भरल्यानंतर तुम्ही ओरिजिनल खेळाडू आहात का नाही ते शॉर्ट लिस्ट करून त्याच्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू म्हणजे एक्झाम घेतली जाते. एक्झाम मध्ये ऑनलाईन एक्झाम होते कधी ऑफलाईन एक्झाम होते. ते 60 मार्काची एक्झाम असते त्यातले 30 मार्क तुमचे कबड्डी रिलेटेडच असतात म्हणजे रूल बुकच्या रिलेटेड जे आपण ज्या खेळात राहतो त्या खेळाची माहितीच विचारली जाते आणि राहिलेले 30 मार्क त्याचे कम्प्युटर असेल जनरल नॉलेज असेल इंग्लिश असेल याच्या रिलेटेडच ते घेतले जातात. त्याच्यानंतर समजा तुम्ही राष्ट्रीय खेळाडू असतात राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू असेल तर तुम्हाला 10 मार्क एक्स्ट्रा ऍडिशनल त्याच्यात मिळतात. एमपेड केलेले असेल तर त्याचे 5 मार्क तुम्हाला मिळतात. बीपेड केलेले असेल तर 3 मार्क मिळतात. असे टोटल मिळून 100 पैकी इंटरव्ह्यू 10 मार्काचा राहतो. असे टोटल 100 मार्काची एक्झाम होते तुमची
आणि ओके. त्याच्यातून कटअप लागला जातो. त्याच्यात टोटल 30 सीट राहतात आपल्या इंडियात टोटल. ते ओके. इंडियातले जेवढे पण खेळाडू ते ह्याच्यासाठी इलिजिबल असतील ते भरू शकतात. तर बरोबर. त्या 30 मध्ये तुमचा जो समजा तुम्हाला जास्त मार्क असतील तर तुमचा 30 मध्ये नंबर येणार. वरचे 10 लोक वेटिंग लिस्टला असतात, जे ते त्या प्रोसेसनुसार साधारणतः यावेळेस काय 60 का 65,000 रुपये इयरली फी असते. ओके. आणि त्याच्यात समजा तुमचा राहण्याचा जेवणाचा खर्च हा ऍडिशनल असतो, तुमचा तुम्हालाच करावा लागतो. सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला तिथं जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतात. तुमचं फिजिकल फिटनेस टेस्ट घेतली जाते किंवा तुम्ही तिथं फिट आहात नाही, कारण तुम्हाला वर्षभर त्या गोष्टी तिथं शिकवल्या जातात, तुमच्याकडून त्या करून घेतल्या जातात. तर तुम्ही फिट नसाल तर तुम्हाला तिथं सिलेक्शन केलं जात नाही. बरोबर. दुसरा विषय मग तिथं विषय असा असतो की प्लेअर ऍज इट इज कोच बनण्यासाठी जात असतो, पण तो असतो ऑलरेडी प्लेअरला बरोबर. ट्रान्सफर व्हायचं असतं कोचिंग मध्ये. तो त्याच्यासाठी ते 1 वर्षाचा कालावधी दिला जातो. मग त्याच्यात तुम्हाला सायन्स असते, तुमचा मेन स्पोर्ट्स असतो, म्हणजे त्याच्यात आपली कबड्डी रिलेटेड कबड्डीचे जे स्किल्स असतात. कबड्डीच्या स्किल मध्ये समजा आता मी हँडटच आहे, तर हँडटच हम्म. मला शिकवायचं आहे, तर हँडटचचे व्हेरिएशन आहेत किती प्रकारचे, मग समजा 4 प्रकारचे 5 प्रकारचे व्हेरिएशन असतात. ते हँडटचचे व्हेरिएशन शिकवायचं. बरं, एक स्किल घ्यायचं, समजा मला हँडटच मारतं, तो स्किल मला 4 पार्ट मध्ये डिवाइड करायचा आहे. तो 4 पार्ट मध्ये डिवाइड करून तो शिकवायचा. मग त्या 4 पार्ट मध्ये काय राहतं की बाबा माझं उभं राहण्याची पोझिशन, किंवा ओके. मी त्या डिपेंडर पर्यंत पोहोचण्याची पोझिशन, त्या डिपेंडरला टच करण्याची पोझिशन, किंवा मी मिडलाईन पर्यंत जाण्याची पोझिशन, हे 4 पार्ट मध्ये मला करायचं असतं. कारण शेवटी बेसिकला जर खेळाडू जर स्ट्रॉंग झाला तरच तो ऍडव्हान्स मध्ये जास्त जातो, त्याचा परफॉर्मन्स चांगला बरोबर. येतो. कारण बरोबर. बेसिक जर आपलं चुकलं तरच पुढं शक्यतो रिझल्ट मिळतात, पण त्या बरोबर. लेवलला मिळत नाहीत की जे बरोबर. समजा मिडलाईन पर्यंत पोहोचायला मला साधारणतः 1 सेकंद कमी पडला, पण माझ्याकडे जर टेक्निक असेल, मी जर प्रॉपर स्किल केलं असेल, तर मी 2 पोहोचू. सेकंद आधीच पोहोचतोय. बरोबर आहे. हा फरक राहतो. बरोबर आहे. मग ते स्किल्स त्या पद्धतीनं तुम्हाला सगळे स्किल शिकवले जातात. म्हणजे ऍक्च्युली ते स्किल पहिले अप्लाय आमच्यावरती, म्हणजे त्या कोचेस वरती केले जातात की हे सगळं त्याला तिथं शिकायचं स्वतःहून. म्हणजे फिटनेस पण त्यांनी स्वतः तो डेलीचा जो आहे, हम्म. फिटनेस मध्ये पण व्हेरिएशन आहेत की आपण पहिलं काय करत होतो की बाबा एक रनिंग म्हणजे रनिंग, किंवा सपाट्या म्हणजे सपाट्या, किंवा पायऱ्या म्हणजे पायऱ्या. तसं नाही, वेगवेगळ्या पद्धतीचा फिटनेस राहतो. म्हणजे त्या फिटनेस कंपाऊंड म्हणजे तुमच्याकडे स्पीड, आता आपल्या कबड्डीमध्ये स्पीड पण पाहिजे, अजिलिटी पण पाहिजे, स्ट्रेंथ पण पाहिजे, एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ पाहिजे, इंडोरन्स पाहिजे, कोऑर्डिनेशन पाहिजे. बरोबर. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला ह्या पद्धतीने फिटनेस पण घेतला पाहिजे. दुसरा विषय मग स्किल, त्याच्यानंतर स्किल तुम्हाला डेव्हलप करायचे. मग स्किल डेव्हलप करताना आता समजा ह्याच्यात हाईटचं पण ऍडव्हान्टेज काय राहतं. समजा माझी हाईट 6 फूट आहे, तर मी जर डिफेंडर म्हणजे ऍज इट इज राईट कव्हर किंवा लेफ्ट कव्हर म्हणून जर पोझिशन वरती खेळायला लागलं, तर मला तिथं सक्सेस जास्त मिळणार नाही. बरोबर. ते त्या कोचच्या ह्याच्यात जास्त लक्षात आलं पाहिजे की कोणत्या खेळाडूला किंवा त्याच्या हाईट वाईज त्याला कोणते स्किल दिलं पाहिजे किंवा कोणत्या पोझिशनला उभा केला पाहिजे, ते तिथं हम्म. शिकवलं जातं. बरोबर. त्याच्यानंतर ना तुमचं न्यूट्रिशन, समजा तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमच्या पोटामध्ये काय गेलं पाहिजे, तुमच्या पोटामध्ये ते गेल्यानंतर तुमचे मसल डॅमेज झालेले असते, ते रिकव्हर कसे केले पाहिजेत, त्यासाठी काय खाल्लं पाहिजे, किती कार्ब्स खाल्ले पाहिजे, किती प्रोटीन घेतलं पाहिजे, किती विटॅमिन्स मिनरल्स पोटात गेले पाहिजेत, किती फायबर गेलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे शिकवल्या जातात. ते झाल्यानंतर तुम्हाला रेस्ट संदर्भात तुम्हाला शिकवलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं प्रॅक्टिस करताना किंवा मॅच करताना काही इंजुरी, छोट्या मोठ्या इंजुरी होतात, ते इंजुरी प्रिव्हेन्शन न होण्यासाठी काय केलं पाहिजे, कोणते एक्सरसाइज केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला जे काय म्हणतात ते स्टेरॉइड्स वगैरे काही जी मुलं घेतात, हम्म. न घेण्यासाठी काय काय घेतल्यानंतर ते स्टेरॉइड मध्ये येतं, किंवा कोणते जे टॅबलेट्स किंवा आता जे सप्लिमेंट्स किंवा जी काही खेळाडू स्वतःच्या मनानेच इंजेक्शन वगैरे घेतात, त्याच्याबद्दल पण सांगितलं जातं किंवा कोणते खेळाडूंना काय द्यायचं किंवा काय द्यायचं नाही, सप्लिमेंट्स कोणते दिले पाहिजेत की ते बॅन आहेत, त्याच्यामुळे त्या खेळाडूचं बी करिअर धोक्यात येऊ शकतं.
अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ते तिथं तुम्हाला तुमच्याकडून पहिल्या त्या करून घेतल्या जातात आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो 10 महिन्याचा जो पिरियड असतो, टोटली 10 महिने आम्हाला तिथे या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. त्यानंतर 2 महिने जे असतात इंटर्नशिपसाठी कोणत्या तरी ट्रेनिंग सेंटरवरती पाठवलं जातं. अच्छा. त्या ट्रेनिंग सेंटरवरती जाऊन आम्ही हे 10 महिने जे काही शिकलो आहे ते तिथं आम्हाला ते अप्लाय करतो. तिथं तिथला जो सेंटरचा जो इन्चार्ज असतो तो आम्हाला ऑब्झर्व करून आमचे रिपोर्ट्स वर सबमिट करतो. त्याच्यानंतर जे टोटल जे मेरिट लागतं म्हणजे आमच्या एक्झाम दोन सत्रामध्ये होतात, पहिलं सत्र आणि दुसरं सत्र. त्या बरोबर. सगळ्याची मार्किंग घेऊन ग्रेड वाईज आम्हाला हे केलं जातं, मग ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड मध्ये त्याच्यानुसार रिझल्ट लागतात. आणि शक्यतो ह्यात एनआयएस मध्ये पण विषय असा आहे की काही लोक कोचिंग पर्पज मध्ये येतात, काही लोक नोकरीच्या पर्पज मध्ये येतात, काही लोक फक्त त्याच्या डिपार्टमेंटमध्ये त्यांना प्रमोशन पाहिजे असं म्हणून येतात. बरोबर. एनआयएस जरी केलं तर मी कोचिंग फ्लो मध्ये जर नसेल किंवा त्याचं सेंटर चालू नसेल किंवा क्लब लेवलला तो प्रॅक्टिस देत नसेल तरी त्याचा उपयोग राहत नाही. कारण ते वर्षभर शिकवलेलं नॉलेज ज्यावेळेस आपण ते रेग्युलर अप्लाय केलं तरच ते आपल्या पण लक्षात राहतं आणि त्याच्यावरती बरोबर. आपल्याला इम्प्लिमेंट करता येतात. बरोबर. त्यासाठी एनआयएस जरी करायचं म्हणलं तर ते कंटिन्युअस कोचिंग फ्लो मध्ये म्हणजे ज्याला एनआयएस करायचं त्यांनी फक्त खेळाडू घडवण्याच्या पर्पजने एनआयएस केलं तर त्याला बेनिफिट्स आहेत. बरोबर. आणि फक्त नोकरी पर्पजने केलं तर एनआयएस करून आपल्या इथं महाराष्ट्र शासनामध्ये नोकऱ्या अवेलेबल नाहीयेत किंवा महाराष्ट्र शासन एनआयएस केल्यानंतर स्पेशली काही नोकऱ्या देत नाहीये. बरोबर. या अशीच कोचिंग सेंटर किंवा कोणत्या टीमला कोचिंग करणे या पद्धतीनंच संधी उपलब्ध राहतात. फक्त विषय असा आहे की कोचिंग शक्यतो म्हणजे जेवढं मी आता अनुभव घेतला ना त्यात मला जास्त प्लेअर म्हणून जास्त इंटरेस्ट म्हणजे मला असं वाटतं की प्लेअर म्हणून मला जास्त चांगलं वाटतं. का तर कोच म्हणून यायला कोणच तयार नाही. सगळ्यांना चांगला फेम पाहिजे किंवा प्लेअर म्हणूनच पाहिजे. कोच मध्ये बरोबर. बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि आता तसा जर विचार केला ना कोचिंग मध्ये मी जेवढे पण जुने काही लोक कोचेस आहेत किंवा नवीन कोचेस आहेत सर्वांशी माझं संपर्क आहे. पण कोचिंग फील्ड मध्ये एकामेकाला कोण चांगलं म्हणत नाही आपल्या इथं. म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय की कुठला कोच कुठल्या दुसऱ्या कोचला सपोर्ट करत नाहीये. एकामेकाला मागं खेचण्यातच चाललेला असतो. त्याला काही येत नाही, तो नाही काय, तो आता तर आलाय किंवा ह्याच्याकडे काहीच नॉलेज नाही. ह्याच्यामुळे काय होतं की खेळाडू मध्ये संभ्रम निर्माण होत असतो. संभ्रम नेऊन. बरोबर. हा की बाबा कोणता कोच चांगला किंवा कोणतं कोचिंग सेंटर चांगलं किंवा काय हे असं ते जर कोचेसनी जर एकामेकाला जर सपोर्ट केला किंवा एकामेकाला चांगलं बोललं तर ते बरोबर. खेळाडूंना योग्य डायरेक्शन मिळणार आहे. शेवटी असं नाही की प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी येतात म्हणजे मला सगळ्या गोष्टी येतात असं काय नाही. माझ्या पण काही अगदी गोष्टी बरोबर. चुकत असतात ना. पण त्या बरोबर. चुकणाऱ्या गोष्टीवरती जास्त बोट ठेवलं जातं की जेणेकरून तो कोचचं निगेटिव्हिटी जास्त जास्त पसरली पाहिजे. त्यासाठी एक्झॅक्टली. कोचिंग फील्डमध्ये विषय असा आहे की जे जुने जे कोचेस आहेत किंवा नवीन कोचेस आहेत त्यांनी एकमेकांनी थोडासा हे केलं पाहिजे की ताळमेळ ठेवून असे जे काही चर्चा होतात त्या चर्चा न करता की आपला खेळ कसा पुढे जाईल किंवा आपले खेळाडू कसे मोठे होतील ह्या बरोबर. गोष्टीकडे जास्त बघितलं पाहिजे. शेवटी हम्म. खेळाडू खेळला तरच त्या कोचला विचारणार आहेत. बरोबर खेळाडूच आहे. नाही खेळला तर नुसतं मी एनआयएस केलंय किंवा मी इंडियाला कोचिंग करून आलो मला समोर चांगले म्हणतात मागे शिवाय देतात त्याचा काय उपयोग नाही. बरोबर आहे. शेवटी त्या प्लेअरने म्हणलं पाहिजे की हा माझा कोच आहे. मी नाही म्हणलं बरोबर. पाहिजे की तो प्लेअर माझा आहे म्हणून. बरोबर आहे. एक्झॅक्टली. हा महत्वाचा मुद्दा आहे की शेवटी कोचिंग मध्ये म्हणजे आणि त्यात दुसरा एक विषय का तो कोच कोचिंग मध्ये काम करताना आरोप प्रत्यारोप खूप केले जातात की हा कोच पैसे घेऊन सिलेक्शन करतो, हा मुलींचा कोच आहे तर ह्या मुलींचं ह्याचं त्या कोचचं काहीतरी असू शकतं. ह्याच्यामुळं पण जास्त त्या कोच जे प्रामाणिकपणे काम बदनामी. करणाऱ्या लोकांचं खच्चीकरण होतं. एक्झॅक्टली. जेणेकरून बाबा ह्या अशा गोष्टी किंवा अशा आरोप लागले जातात. आता काही लोक करत पण असतील पण जे करत नाहीत त्यांना. त्यांच्यावरती पण त्यांना पण त्या रांगेत पकडलं जातं. बरोबर. त्यामुळे शक्यतो कोचिंग मध्ये कोण पुढे यायला नको म्हणतो कशाला आपण आपलं नाव खराब करून घ्यायचं. जे आपलं जे काय असेल ते चालून द्यायचं जे काय बरोबर आहे.
म्हणजे ह्याच्यात फोकसला कोण यायला, आणि जे काही लोक घुसून काम करतात त्यांच्यावरती मग अशी थोडस बोललं जातं. माझी तर विनंती आहे सर्वांना, खेळाडूंना किंवा जे काही कोचेस असतील, जुने असतील नवीन असतील, की एकामेकाबद्दल अशा गोष्टी न करता की सकारात्मक विचार किंवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या महाराष्ट्राची कबड्डी कशी वाढली पाहिजे, आपले एक्झॅक्टली. खेळाडू कसे वरती गेले पाहिजेत, आपल्या खेळाडूंना इंडियाच्या संघात आपले जास्तीत जास्त खेळाडू कसे बसले पाहिजेत बरोबर. ह्याच्यावरती जास्त फोकस केला पाहिजे. प्रो कबड्डीला आपले खेळाडू जास्त कसे आले पाहिजेत, आपले कोचेस कसे जास्त आले पाहिजेत. आज आपले कोचेस जर प्रो कबड्डीच्या संघामध्ये जास्त असते तर अजून खेळाडू वाढले असते ना. वाढले असते. एक्झॅक्टली. फार म्हणजे हा इम्पॉर्टंट. फरक आहे ना. म्हणजे तिथं जाण्यासाठी एकमेकाला ओढण्यापेक्षा एकमेकाला सपोर्ट करा, एकमेकाला पुढं न्या. म्हणजे जे अगदी जे बरोबर. ज्यांच्यात कॅलिबर आहे त्यांना तरी ऍटलिस्ट सपोर्ट करा, ज्यांच्यात बरोबर नाही आहे. त्यांचं ठीक आहे ना. म्हणजे प्रत्येकाचं क्रायटेरिया ठरलंय की बाबा आपापल्या लेवल प्रमाणे आपापल्या पद्धतीने आपण काम करत असतो. बरोबर आहे. सगळ्याला भरपूर काही नॉलेज असतं असं काही नाही. शेवटी आपला खेळ असा आहे की कोणत्या सिच्युएशनला काय होईल सांगू सांगू शकत शकत नाही. अंदाज बांधून खेळ चालतच नाही आपला. नाही. त्या बरोबर त्या आहे. टायमिंगला फक्त करेक्ट डिसिजन घेता आले पाहिजे तरच तो सक्सेस होतो. नाही तर बरोबर आहे. डिसिजन चुकला, विषय संपला, मॅच हारली एक बरोबर आहे. पॉईंटनी 2 पॉईंटनी, किंवा ती कॅच फेल गेली किंवा ती रेड अनसक्सेस झाली, असंच चालतंय ना बरोबर आहे. आपण. बरोबर आहे. एक्झॅक्टली. फार इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही सांगितलात. आणि ह्यात आता जे तुम्ही काही सांगितलं त्यामध्ये आम्ही आनंद दादाची पण इंटरव्ह्यू घेतली होती, तेव्हा त्यांनी देखील हा मुद्दा उचलला होता की महाराष्ट्रातले कोच आपल्याला पाहायला भेटत नाहीत प्रो कबड्डीमध्ये. त्याच्या मागे तुम्ही सांगितलं मे बी ते रिझन्स असू शकतात. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये कोच बरेच आहेत. एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे आपण, जेणेकरून महाराष्ट्राची कबड्डी कशी वाढेल याकडे आपण विचार केला पाहिजे. कुणाची उणीधुणी न काढता किंवा एकमेकांच्या चुका न काढता आपण असा विचार केला पाहिजे. या मेन गोष्टीवर लक्ष केलं पाहिजे, जेणेकरून भारतीय संघामध्ये महाराष्ट्रातले खेळाडू का नाही जात आहेत, प्रो कबड्डीमध्ये महाराष्ट्रातले खेळाडू का नाही जात आहेत, त्यामागे कारण काय आहे, तिथे ते कशा प्रकारे गेले पाहिजेत. जेव्हा तिथे आपण कोच आपले तिथे जातील तेव्हा ते आपल्या खेळाडूंबद्दल विचार करतील. कधी आता तर असं पण होतं, मला तर वाटतं बहुतेक खेळाडू तर महाराष्ट्रामध्ये टॅलेंटची काहीच कमी नाहीये, पण तिथे आपले कोणी तेवढं मजबूत स्थिती नसल्यामुळे तो खेळाडू तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा पण काही बऱ्याच कंडिशन आहेत, पाहिलेले आहेत बरेचसे खेळाडू. पण हे तेव्हाच होईल जेव्हा आपले जे कोचेस आहेत महाराष्ट्रातले ते एकमेकांना सपोर्ट करून खेळाडू घडवतील, तेव्हाच ते प्रो कबड्डीमध्ये जातील आणि तेव्हा आपले जे खेळाडू आहेत ते नक्कीच तिथे दिसतील. तर एकूणच एक चांगली गोष्ट तुम्ही इथे सांगितलीत. तर कंपॅरिझन न करता किंवा एकमेकांचं चुक्या न काढता आपण एक स्टेट म्हणून, एक महाराष्ट्र म्हणून आपण आपले खेळाडू कसे वरती गेले पाहिजे ह्याबद्दल विचार केला पाहिजे. तर एक चांगला मेसेज तुम्ही दिलात. त्यानंतर वळतो तुमच्याकडे. तुम्ही जेव्हा कबड्डी खेळलात, जेव्हा प्रो कबड्डी किंवा महाराष्ट्रासाठी खेळलात, एकूणच तुम्ही तुमचा जो फिटनेस असायचा किंवा तुमचा जो शेड्यूल असायचा फिटनेसचा, तो तुम्ही कशा प्रकारे करायचा, म्हणजे सकाळपासून एकूण संध्याकाळपर्यंत प्रॅक्टिस वगैरे सेशन्स कसे असायचे प्रो कबड्डीला प्रो कबड्डी, किंवा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जेव्हापासून कबड्डीला सुरुवात केली तुम्ही तुमचं फिटनेस आता कशा प्रकारे मेंटेन ठेवायचं? माझा फिटनेस तर मी माझा सुरुवातीला खेळत असताना तर फिटनेसचा विषय फिटनेसचा विषय होता की पहिलं मी बोललो की मला असं गाईडलाईन देणारं कोण नव्हतं की प्रॉपर त्या चॅनलनी तो फिटनेस केला पाहिजे किंवा काय नाही. सुरुवातीच्या तर ह्याच्यात आपल्या पद्धतीनं जे आपल्याला दिसेल ते, म्हणजे समजा रनिंग करायचे म्हणले तर 2-2 तास 3-3 तास रनिंग, म्हणजे अजूनही करतो मी कधी कधी, किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्या. त्यानंतर प्रो कबड्डीला गेल्यानंतर थोडंसं समजलं की बाबा स्ट्रेंथ कंडिशनिंग काय आहे, किंवा त्याच्यानंतर स्पोर्ट्स मेडिसिन काय आहे, फिजिओ काय आहे. त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर मग त्या पद्धतीनं तिथले जे कोचेस असतील ते फिटनेस घेत होते. पण ओके. नंतर मग NIS करून आल्यानंतर मग त्या शेड्यूल प्रमाणे फिटनेस असतो आमचा. किंवा सोमवारी स्पीड ट्रेनिंग केलं जातं, मंगळवारी स्ट्रेंथ घेतली जाते, ओके. बुधवारी ॲजिलिटी एक्सरसाइज घेतले जातात, गुरुवारी एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ घेतली जाते, शुक्रवारी कोऑर्डिनेशन एक्सरसाइज होतात, आणि शनिवारी लॉंग रनिंग इंडोरन्स मध्ये घेतलं जातं, आणि रविवारी रेस्ट दिली जाते. म्हणजे सायन्स बेस्ड किंवा जे स्ट्रेंथ कंडिशनिंग कोचेस प्रमाणे जे ट्रेनिंग असतं त्या पद्धतीनं केलं जातं. आणि बरोबर. त्याचसोबत इव्हिनिंग सेशनला आमच्या इथं स्किल प्रॅक्टिस, मॅच प्रॅक्टिस,
किंवा बाकीच्या ज्या गेम प्रॅक्टिस ह्याच्यानुसार प्रॅक्टिस घेतली जाते आणि दुपारी जे ऍडव्हान्स ऍथलीट असतात ते जिम्स मध्ये असतील किंवा त्यांच्या स्किल वरती जास्त भर दिला जातो. हम्म. तर एकूणच तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं, जेव्हा तुम्ही कबड्डी खेळत होते तेव्हा एवढं काही सायन्स नव्हतं त्यामध्ये. फक्त नाही, रनिंग करायची, प्रॅक्टिस करायची. परंतु आताच्या खेळाडूंना बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच सोर्सेस आहेत. तर त्यांना एक संधी आहे असं म्हणायला हरकत नाही आपले स्किल डेव्हलप करण्यासाठी किंवा त्या स्टेज पर्यंत जाण्यासाठी. मान्य आहे की कॉम्पिटिशन वाढले, परंतु सायन्स देखील तेवढं फास्ट झालं इथे या गोष्टीमध्ये. तर त्याचा पुरेपूर त्यांनी फायदा उचलला पाहिजे. कोचेस तर आज चांगल्या लेवलचे कोचेस देखील त्यांना भेटत आहेत. तर त्यांनी याचा फायदा उचलून आपल्याला कसं प्रो कबड्डी किंवा महाराष्ट्र संघामध्ये किंवा इंडिया संघामध्ये खेळता येईल यासाठी मेहनत घेतली पाहिजे. तर वळतोय पुढे इंटरव्ह्यू मध्ये, बारामती स्पोर्ट्स अकॅडमी किंवा हे नाव किंवा याची संकल्पना कशी काय मनामध्ये आली आणि सुरुवात, जो एक फाउंडेशन असतं या बारामती स्पोर्ट्स अकॅडमीचं, ते कशा प्रकारे झालं, त्यामध्ये कोणाकोणाची मदत तुम्हाला लागली, आणि आज पाहायला गेलं आज बारामती स्पोर्ट्स अकॅडमी ज्या स्टेजवर आहे तो तुमचा प्रवास कशा प्रकारे होता आणि अकॅडमीचा? सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की मी क्लब लेवलला प्रॅक्टिस करत असताना मला कधी संधी भेटली नाही की बाबा अशा मोठ्या लेवलला खेळायची किंवा इंडिया लेवलला खेळायची. पण ती आवड आपल्याला कोचिंग मध्ये होती. पण काही थोड्याशा माझ्या उणिवा होत्या किंवा माझ्या मनात काही माझ्या इच्छा होत्या की ते मला माझ्या खेळातून मला पूर्ण नाही करता आल्या. म्हणून मी अकॅडमी सुरू करायचं ठरवलं होतं की जेणेकरून त्या माध्यमातून ते खेळाडू मी निर्माण. आता राहिले बारामती नाव. आता हे याच्याऐवजी मला वैयक्तिक हे नाव देता आलं असतं किंवा दुसरं कोणाचंही नाव देता आलं असतं. पण शेवटी मी ठरवलं की मी ज्या गावात जन्म झाला किंवा ज्या गावाचं नाव एवढं मोठं आहे, ज्या गावात एवढे मोठे मोठे व्यक्ती जन्माला आलेत, बाबा समजा आदरणीय शरद पवार साहेब असतील, अजितदादा असतील, सुनेत्रा वहिनी असतील, यांच्यामुळं बारामतीचं नाव हे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलं आहे. मग त्याच्यासाठी एक छोटस बाबा आपल्याकडून काहीतरी स्पोर्ट्स मध्ये काम करावं या दृष्टीने मी बारामती हे नाव तिथं दिलं आणि त्या माध्यमातून मी काम करत राहिलो. किंवा म्हणजे मी कधी रिझल्टची आजपर्यंत आज पण अपेक्षा केली नाही, इथून पण करणार नाही. फक्त माझं फक्त म्हणणं आहे की सातत्याने आपण आपल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करत राहायचं. रिझल्ट ऑटोमॅटिक मिळत जातात. फक्त बरोबर. कंटिन्युएशन मध्ये राहिलं पाहिजे आणि आपल्या खेळावरती आपलं प्रेम करत राहायचं. आपलं आपण कोचिंग ज्यावेळेस करत असतो किंवा त्या मुलांना काही शिकवत असतो ते प्रामाणिकपणे आपला वेळ असतो तो आपण वेळ देतो आणि इथून पुढे आपण वेळ त्या विषयासाठी देत राहणार आहे. शेवटी आपल्याला माझ्या इथला असो किंवा महाराष्ट्रातला असो किंवा कुठल्या संघातला खेळाडू असो, तो खेळाडू भारतीय संघात खेळला पाहिजे ही आपली मनापासून अपेक्षा असणार आहे. बरोबर. खरंच तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की तुम्ही स्वतःचं नाव न देता किंवा जिथून तुम्ही घडलात, आणि अजून एक गोष्ट तुम्ही इम्पॉर्टंट सांगितली की असं म्हटलं जातं ना की फल की चिंता मत कर, जे कर्म करते राहो असं म्हटलं जातं. तर ते खरंच तुम्ही सत्यात उतरवताय ती गोष्ट, आणि ही फार घेण्यासारखी गोष्ट आहे, फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर मग बारामती स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये खेळाडू कशा प्रकारे जे यायला लागले, आणि कशा प्रकारे मग तुमचे सेशन्स वगैरे चालू व्हायला लागले, आणि मग खेळाडू कशा प्रकारे वाढत गेले, आणि आम्ही पाहिलं पण त्यात मधले बरेच खेळाडू महाराष्ट्रामध्ये देखील खेळले. त्यानंतर आज प्रो कबड्डी मध्ये देखील 2-3 खेळाडू आम्ही पाहतो बारामती स्पोर्ट्स अकॅडमी मधून जे आहेत. त्यानंतर नंदुरबार जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, या जिल्हा संघामध्ये देखील आम्ही बारामती स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू खेळताना पाहतो किंवा बऱ्याच व्यावसायिक संघामध्ये देखील खेळताना पाहतो. तर एकूणच ती जडणघडण जी होती खेळाडूंची ती कशा प्रकारे होते, आणि त्यात तुमचा तर मोलाचा वाटा होताच. नाही, याच्यासोबत कसं होतं की मी जरी काम करत असलो तरी मलाही भरपूर लोकांची साथ मिळत राहते. समजा नंदुरबार जिल्ह्यातले परदेशी सर आहेत, साळुंके सर आहेत, त्यांच्या माध्यमातून मला जे आपल्या इथं जे काही खेळाडू चांगले तयार झालेले असतील त्यांना तिथं खेळण्याची संधी भेटतील. किंवा समजा इतर जिल्ह्यातले काही खेळाडू माझ्या इथं प्रॅक्टिसला राहतात पण त्या जिल्ह्यातून खेळतात, तर त्यांनाही तिथं त्यांचा चांगला परफॉर्मन्स वरती त्याची शेवटी खेळाडू कुठलाही असू दे, शेवटी महाराष्ट्र आपला जिंकला पाहिजे हे माझं उद्देश आहे किंवा ध्येय आहे की आपल्या जास्तीत जास्त आपले जे ट्रेनिंग मधले खेळाडू त्या महाराष्ट्र संघात बसतील आणि ते महाराष्ट्राला पदक मिळवून देतील. बरोबर. ह्याच्यासाठी जास्त आपल्याला प्रयत्न करायचे, म्हणजे माझे तर वैयक्तिक प्रयत्न असतात.
आणि तो खेळाडू खेळला तरच कोचला विचारलं जातं किंवा तो बरोबर कुठं प्रॅक्टिस केलं तर विचारलं, तो कुठं प्रॅक्टिस करतो ते विचारलं जातं. खेळाडू जर खेळलाच नाही तर मी अकॅडमी स्थापन करू किंवा मी दुसरं काही करू, कोण त्याला काही विचारत नाहीये. शेवटी बरोबर त्या खेळाडूच्या खेळाला आणि ते खेळाडूला जास्त व्हॅल्यू आहे आणि त्याच्यानंतर रोल येतो, तो कुठं खेळतो, तो कोणाच्या अंडर प्रॅक्टिस करतो. बरोबर आहे. शेवटी तो खेळाडू खेळणं इम्पॉर्टंट विषय आहे. आणि अकॅडमीच्या माध्यम अकॅडमी एक फक्त माध्यम आहे त्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं. बरोबर त्यासाठी ते खेळाडू जास्त इम्पॉर्टंट, खेळाडूंनी ठरवलं पाहिजे. मी जरी आता समजा ठरवलं की तुझ्याकडनं मला जास्त प्रॅक्टिस करून घ्यायची, पण तुझी मानसिकताच नसेल जास्त प्रॅक्टिस करायची, तर मी पण बरोबर जास्त काही करू शकत नाही. बरोबर त्यासाठी ते खेळाडू इम्पॉर्टंट आहे. त्या खेळाडूंनी मनापासून ठरवलं पाहिजे की मला इंडियाच्या टीम मध्ये खेळायचंय किंवा मला प्रोला खेळायचं किंवा इंडियाला मला गोल्ड मेडल मिळवून द्यायचंय. हे खेळाडूची स्वप्न पाहिजे. त्या खेळाडूच्या स्वप्नाला आपण साथ देऊ शकतो ना, आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू शकतो, त्यासाठी मेहनत घेऊ शकतो. तो बरोबर जर 4 तास प्रॅक्टिस करेल तर आपण आपल्याकडनं 1 तास त्याचा वाढवू शकतो, जेणेकरून ते 1 बरोबर तासाच्या बेसवरती तो पुढे जाऊ शकतो. म्हणजे बरोबर शेवटी आजच्या ह्याच्यात त्या खेळाडूंचे टार्गेट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. त्या बरोबर कोचेसचे किंवा त्या ट्रेनिंग सेंटरचे किंवा त्या क्लबचे किंवा त्या मंडळाचे टार्गेट नाहीत इम्पॉर्टंट, त्या खेळाडूचे बरोबर टार्गेट इम्पॉर्टंट. त्या खेळाडूचे टार्गेट जर इम्पॉर्टंट असेल ना, तर आपण जास्तीत जास्त प्रयत्न किंवा जास्तीत जास्त मेहनत त्यांच्यावरती घेऊन त्या खेळाडूला चांगल्या लेवलला पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्यातूनच त्या खेळाडूचं रिझल्ट चांगले मिळतात. शेवटी बरोबर कंटिन्युएशन खूप महत्वाचं, सातत्य खूप बरोबर महत्वाचं आहे. बरोबर बरोबर म्हणजे मला एक सांगायचं उदाहरण म्हणलं तर असलमला तर आता अख्खं जग ओळखते, बरोबर आहे. बरोबर मी असलमला खूप लहानपणापासून ओळखतोय. म्हणजे तो काही थोडे दिवस माझ्या संपर्कात पण होता. मी ज्यावेळेस खेळत असताना मी तेव्हापासून बघतोय की तो मुलगा आजही तेवढीच मेहनत घेतोय. म्हणजे तो डे बाय डे त्याच्या परफॉर्मन्स वाढण्यासाठी मेहनतीमध्ये वाढ करतोय. म्हणजे तो थांबला नाही. म्हणजे कुठं जरी अडचणी, शेवटी प्रत्येक खेळाडूला त्याच्या लाईफमध्ये अडचणी येत राहतात. अडचण काय बरोबर राहते, एक तर त्याच्यावरती होणारं पॉलिटिक्स, दुसरं असतं त्याच्यावरती त्याला खेळताना होणारी इंजुरी, तिसरं असतं त्याचं फॅमिली प्रॉब्लेम, चौथं असतं त्याचं फायनान्शियल कंडिशन. बरोबर हे त्या खेळाडूच्या आयुष्यात 100% येणाऱ्या अडचणी आहेत. त्या अडचणीवरती जो खेळाडू मात करतो तो सक्सेस होतो. तसंच एक्झॅक्टली त्या असलम किंवा अजून बरेचसे खेळाडू आपल्या महाराष्ट्रातले आहेत की ह्या पद्धतीनं परफॉर्मन्स देत आहेत आणि चांगले रिझल्ट देत आहेत. फक्त माझ्या डोळ्यासमोर जे मी लहानपणापासून बघितलं ते असलमचं उदाहरण आहे, म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. पण असे बरेचसे खेळाडू आहेत, म्हणजे माझ्याकडे पण आहेत काही खेळाडू की ज्यांना अडचणी येतात. म्हणजे माझं तर वैयक्तिक मत आहे की ज्या खेळाडूला ह्या 4 अडचणी येणार ना, त्याची 100% प्रगती होत असते. फक्त बरोबर त्या खेळाडूंनी ह्या अडचणीला थकायचं नाही किंवा अडचणीमुळे थांबायचं नाही. थांबला तर संपला. तर ह्या अडचणीवरती मात करून पुढे गेला तर तो 100% त्याच्या लेवलवरती त्याला सक्सेस मिळत असतो. एक्झॅक्टली फार इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही सांगितलीत की मागे पण अनिकेत दादाची जेव्हा इंटरव्ह्यू झाली तेव्हा पण मी दादा हे म्हटलं होता की जर खेळाडूचं 90% असतं एफर्ट्स आणि 10% कोचचं असतं, तर 90% जेव्हा खेळाडू देईल तेव्हा कोच त्यामध्ये 10% टाकून ते 100% होतं. तर खेळाडूंनी जे आहे तेवढा इंटरेस्ट दाखवला पाहिजे. जसं तुम्ही म्हटलं, तर तुझी इच्छा असेल तरच मी तुझ्याकडनं काहीतरी करून घेऊ शकतो, हे फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्ही असलम बद्दल देखील सांगितलं. असं म्हटलं जातं की कोशिश करने वाले की कभी हार नाही होती. तर नेहमी बरोबर. आपण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं, तर प्रयत्न करत राहिले पाहिजेत आणि यश हे ते बी न थांबता, न थांबता न थांबता प्रयत्न थांबून कन्सिस्ट थांबून नाही, न थांबता प्रयत्न, कंटिन्युएशन मध्ये प्रयत्न करत राहिले पाहिजे जोपर्यंत आपण त्या यशापर्यंत पोहोचत नाही. आणि यशापर्यंत पोहोचल्यानंतर ना ते यश टिकवून ठेवण्यासाठी त्यापेक्षा डबल एफर्ट्स घ्यावे लागतात. बरोबर आहे. कबड्डी, मला तर वाटतं कबड्डीचा जो दुसरा शब्द एक आपण म्हणू शकतो, कबड्डी आणि कन्सिस्टन्सी, हे मला तर वाटतं समानार्थी शब्द आहेत. जर तुम्हाला समानार्थी समानार्थी. कबड्डीमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचंय तर तुम्हाला कन्सिस्टंट राहीलच पाहिजे. जर तुम्ही कन्सिस्टंट नाही राहिला तर कुठेतरी तुमचा जो ग्राफ आहे तो खाली जाऊ शकतो. तर बारामती स्पोर्ट्स अकॅडमी बद्दल जर बोलायचं झालं तर त्यातून आम्ही हिरे निघताना पाहिलं. त्यामध्ये ऋषीचं नाव असेल, श्रेयश असेल, दीपक असेल, हे जे खेळाडू आहेत ह्या खेळाडूंना आम्ही प्रो कबड्डीमध्ये पाहिलं, व्यावसायिक मध्ये देखील चांगल्या प्रकारे पाहिलं.
तर हे जे आज ह्यांचा जो प्रवास आहे प्रो कबड्डी पर्यंतचा किंवा एक चांगलं फेम त्यांनी मिळवलं, तर याच्यामध्ये तुमचं नक्कीच एक खारीचा वाटा आहे. तर ह्या खेळाडूंबद्दल काय सांगाल? ह्यांनी कशा प्रकारे मेहनत घेतली आणि आज ते ज्या स्टेजवर आहेत त्यामध्ये त्यांचा प्रवास कशा प्रकारे होता? म्हणजे आपल्याकडचे आता सध्या प्रो कबड्डीमध्ये विकास जाधव जो आहे हरियाणा स्टीलर्स मध्ये, तोही हा. आपल्याकडे लहानपणापासून सरावासाठी होता. अच्छा. त्याच्यानंतर जयेश महाजन पण तो थोड्याशा कालावधीनंतर आलता, म्हणजे साधारणतः 2023 ला तो माझ्याकडे आला होता ट्रेनिंगला. अच्छा. तेव्हापासून तो आहे आपल्याकडे. आणि श्रेयस आहे, दीपक आहे आणि ऋषी, हे त्यांच्या अंडर 14 पासून ते माझ्याकडे ट्रेनिंगला आहेत. म्हणजे ते एका स्कूलमध्ये असे होते, तर त्यांना मी तिथं जाऊन, तुम्ही चांगले खेळताय तर तुम्ही प्रॅक्टिसला या, त्यांची एकत्र टीम बनवून त्यांना जास्त मॅचेस किंवा जास्त प्रॅक्टिस किंवा त्या त्या पद्धतीने त्या लेवलला करून ते एकत्रित आणले. त्याच्यानंतर ते खेळत राहिले. आता ह्याच्यात तसा विचार केला तर जो दीपक म्हणून जो खेळाडू आहे, दीपक शिंदे, मग त्याला एक 4-5 वर्षापासून पूर्वी एक बॅक इंजुरी झाली होती. ओके. बॅक इंजुरी मध्ये समजा त्याच्याऐवजी जर दुसरा, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्याच्याऐवजी दुसरा जर खेळाडू असता तर त्यांनी ते कबड्डी खेळायची कधीच बंद केली असती, कारण एवढी रिस्क होती त्या इंजुरीमध्ये. पण त्यांनी ती इंजुरी रिकव्हर केली. त्याच्यानंतर तो प्रो कबड्डीचे 2 सीझन खेळला. म्हणजे असे पण काही खेळाडू आहेत की बाबा मनात जर ठरवलं तर ते खरं. 100% सत्यात उतरवणारे. म्हणजे आपल्याकडेच नाही, म्हणजे इतर ठिकाणी महाराष्ट्रात पण खूप आहेत खेळाडू असे की बाबा अडचणीत येतात. मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं की ह्या 4 अडचणी ज्या खेळाडूला येतात, तो खेळाडूंनी न थांबता मेहनत केली, सातत्य ठेवलं तर त्याला यश 100% मिळतं. असेच बरोबर. श्रेयस आहे, ऋषिकेश आहे, म्हणजे हे जे खेळाडू, म्हणजे ह्याच्यानंतर अजून नवीन खेळाडू पण माझ्याकडे आता सध्या म्हणजे चांगले आहेत. वरुण आहे, सागर आहे, आसिम आहे, आता अर्जुन दडस म्हणून एक मुलगा आहे, तो बी चांगला. म्हणजे म्हणजे पुढच्या वर्षी ह्याच्यातले 1-2-3 खेळाडू पण लीग मध्ये दिसतील असं म्हणजे माझं अंदाज आहे. कारण त्यांच्यावरती जी मेहनत चालू आहे, ती स्वतः जी मेहनत करतात ते जे बघता तर त्यांना रिझल्ट मिळतील असं वाटतंय. आणि बरोबर. मी जास्त फोकस करतो स्कूल लेवलवरती. अंडर 14 असेल, अंडर 17 असेल किंवा अंडर 19 ह्याच्यावरती. कारण बेसिक मधला खेळाडू इथूनच येत असतो, स्कूल लेवलला. कारण बरोबर. ते ट्रेन झालेल्या ऍथलीट्सला ट्रेन करणं आणि ज्या खेळाडूला काहीच खेळ माहित नाहीये त्या खेळाडूला ट्रेन करणं, हा खूप मोठा फरक आहे. जो बरोबर. खेळाडू बेसिक पासून आपल्याकडे ट्रेनिंग घेताना तो शेवटपर्यंत कधी त्या क्लबला, त्या कोचेसला, त्या ग्राउंडला कधीच विसरत नाही. आणि जो क्वचित रिझल्ट पुरता आलेला खेळाडू असतो ना, तो शक्यतो चेंजेस मध्ये राहतो. कारण तो स्वतःला रिझल्ट किंवा स्वतःला सक्सेस मिळवण्याच्या ह्याच्यासाठी तो कोच म्हणा, म्हणजे प्रत्येक गोष्टी तो चेंज करत राहतो. म्हणजे तो बरोबर. एकावरती टिकून राहत नाहीये. असे बरेच मुलं आहेत की स्वतःच्या फायद्यासाठी संघ चेंज करणे किंवा कोचेस चेंज करणे ह्या गोष्टी चालत राहतात. आणि बरोबर. माझं तर मत आहे की आता समजा माझ्याकडे काही खेळाडू, माझ्याकडच्या खेळाडूंनी ठरवायचं किंवा माझ्याकडे जर काही गोष्टी भेटत नसतील, माझ्यापेक्षा जो बेटर दॅन असेल तर त्याकडे गेलंच पाहिजे. बरोबर. आणि त्याच्याकडे गेल्यानंतर मला दुःख नाही झालं पाहिजे किंवा इतर ह्याला पण मी हे नाही केलं पाहिजे की उलट मी त्याला हे केलं पाहिजे की तिथं माझ्यापेक्षा तुला चांगली संधी भेटते, तू तिथं जा, तुला बरोबर तिथं आहे. पुढच्या स्टेपला संधी भेटणार आहे. हे बरोबर. ज्यावेळेस हेल्थ डिमांड होईल त्या टायमिंगला 100% खेळाडू पुढे जातील. कारण आजकालची वृत्ती आहे की बाबा माझ्याकडचा खेळाडू माझ्याकडेच राहायला पाहिजे. तसं न करता ज्या खेळाडूला जिथं संधी भेटेल तिथं पाठवला पाहिजे. बरोबर आहे. कोचेसने तर शक्यतो ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की शेवटी मंडळ, क्लब, अकॅडमी ह्याच्यापेक्षा त्या खेळाडूला सक्सेस जास्त मिळाला पाहिजे. तो खेळाडू जास्तीत जास्त वरती गेला पाहिजे. एकाच बरोबर. ठिकाणी राहून खेळाडू जास्त पुढे जात नाहीये. तर तो थोडासा स्वतःला चेंज करत राहिला तरच पुढे जातोय ना. समजा माझ्याकडे जर ट्रेनिंग चालत असेल तालुका लेवलचं, त्या मुलाला खेळायचं असेल इंटरनॅशनल किंवा नॅशनल, तर मग त्यांनी 100% ट्रेनिंग सेंटर चेंज केलं पाहिजे किंवा कोच चेंज केला पाहिजे किंवा टीम बदलली पाहिजे. म्हणजे असे पण आहेत ना की खेळाडू पुढं पण गेले पाहिजेत. आणि बरोबर आहे. ज्यावेळेस त्या कोचेसच्या कोऑर्डिनेशनने खेळाडू संघ बदलतो किंवा टीम बदलतो किंवा ट्रेनिंग सेंटर बदलतो,
त्यावेळेस त्या कोचचं आणि त्या खेळाडूचं 100% बॉन्डिंग चांगलं राहिलेलं असतं. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि जर ते अगेन्स्ट मध्ये झालं तर मग ते थोडेसे क्लॅशेस राहतात त्या खेळाडू कोचेस मध्ये, आणि ते त्या त्या गोष्टी चांगल्या नाहीयेत बरोबर. कबड्डीसाठी किंवा त्या खेळाडूंसाठी, त्या कोचेससाठी. बरोबर आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी, मी तुम्हाला मगाशी म्हणलं की आमच्या कोचिंग लाईन मध्ये पण तोच मोठा इश्यू आहे की प्रत्येकाला असं वाटतं की ते माझंच किंवा मीच पुढे गेलो पाहिजे, असं न करता की बरोबर. सगळेच पुढे गेले पाहिजे. आता सध्या महाराष्ट्रात पण चांगले लोक काम करतात आहे. तो अनिकेत पण मिडलाईनच्या माध्यमातून चांगलं कोचिंग सेंटर त्याचं चांगलं, त्याचे रिझल्ट चांगले आहेत. इकडं मराठवाड्यामध्ये केतन गायकवाड आमचा मित्र, तो पण चांगलं काम हो. करतोय सध्या. त्याचं पण अकॅडमी चांगली चाललेली आहे. पुण्यामध्ये मुलींच्या ह्याच्यात ते डमडेरे सर पण चांगलं करतात आहे. म्हणजे राजेश पाडावे सर मुलींच्या ह्याच्यात चांगलं करतात. शेवटी बरेचसे परत ना ते मानवत या ठिकाणी ठोंबरे सर आहेत, मंगल पांडे सर तिकडं परभणी साईडला चांगलं, म्हणजे अशी बरीचशी मंडळी आहे की ती चांगली करतातच आहे. पण ही जी इतर जी मंडळी आहेत त्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे, किंवा ज्या ठिकाणी बरोबर. ते खेळाडूंना कुठं पाठवायचं आहे किंवा कुठल्या खेळाडूला कुठल्या ठिकाणी गेलं तर त्याचा फायदा होऊ शकतो, फायदा कुठला, त्या खेळाडूचा खेळ चांगला होण्यासाठी, बरोबर आहे. ना की त्याच्या सिलेक्शनसाठी, बरोबर आहे. अपग्रेड नॉलेज मिळण्यासाठी. कारण आज बरोबर. तुम्ही बघता ना, प्रो कबड्डीमुळे सगळं सायन्स बेस्ड कबड्डी आली आहे. बरोबर आहे. प्रो कबड्डीमुळे सगळ्याला, त्याच्या आधी तुम्हाला फिजिओ माहित नव्हता, त्याच्या आधी तुम्हाला स्ट्रेंथ कंडिशनिंग कोच माहित नव्हता, त्याच्या आधी मश्युअर माहित नव्हता, त्याच्या आधी न्यूट्रिशन कोच माहित नव्हता. या प्रो कबड्डीमुळे ह्या तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित करून दिलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला स्पोर्ट्स अनालायसिस जे असतं ते माहित नव्हतं. आता ह्याच्यामुळे हे सगळं तुम्हाला माहित झालंय. छोट्या बरोबर छोट्या आहे. गोष्टीवरती वर्क केला जातोय. छोट्या छोट्या गोष्टीवरती फोकस करून त्या खेळाडूचा परफॉर्मन्स कसा डेव्हलप करता येईल बरोबर ह्याच्यावरती आहे. केलं जातं. मेडिटेशन आहे, तुम्हाला माइंडसेट कसा पाहिजे खेळताना. तुम्हाला खेळताना बऱ्याच मुलांना काय होतं की प्रॅक्टिस खूप चांगली करतात, फिटनेस खूप चांगला करतात, आणि ज्यावेळेस ऍक्च्युअल मॅच खेळायचा वेळ येते त्या टायमिंगला ते घाबरतात. बरोबर आहे. मग ह्याच्यासाठी पण तुम्हाला त्यांना ती गाईडलाईन देता आली पाहिजे, किंवा तू घाबरलं नाही पाहिजे, किंवा जे काय ते त्या त्यावेळेस सिच्युएशन त्याच्यासमोर उभा राहतात त्या सिच्युएशन वरती त्याला मार्ग काढता आला पाहिजे. बरोबर. ह्या गोष्टी सगळ्या प्रो कबड्डीमुळे आपल्या कबड्डीमध्ये तरी आल्या. बरोबर आहे. इतर खेळामध्ये ते ऑलरेडी होत्या बाबा, क्रिकेट वगैरे त्या खेळामध्ये होत्या, पण हो. आपल्या कबड्डीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे प्रो कबड्डी चालू झाल्यापासून सायन्स पूर्णपणे आपल्या इथं आलेला आहे. आणि आता बरोबर. काय झालं, युट्यूब मुळे काय झालं की सगळ्या बेसिक जे खेळाडू, म्हणजे ग्रामीण भागात बाबा तिथं काही चांगले अकॅडमी नसतात, चांगलं मंडळ नसतात, ते युट्यूबचं बघून पण स्वतः चांगले खेळाडू जे फिटनेस करतात, स्किल डेव्हलप करत असतात, जे नवीन नवीन कोचेस असतात, किंवा आता सगळ्यात मोठा खेळाडूचा आणि खेळाडू जे आपल्या क्लबला किंवा मंडळाला किंवा महाराष्ट्राला मिळतात, हे जे क्रीडा शिक्षकाच्या माध्यमातून मिळतात, असं मला तरी माझं वैयक्तिक म्हणणं आहे. कारण बर. शेवटी जो क्रीडा शिक्षकच स्कूल लेवलला जास्त काम करतो, त्याला त्या खेळाडूचा स्पार्क तिथंच भेटतो त्याला, म्हणजे बाबा हा खेळाडू कुठल्या खेळात टाकला पाहिजे, तो खेळाडू कुठल्या खेळात टाकला पाहिजे. त्याच्यामुळे तुमचं त्या क्रीडा शिक्षकांशी पण संपर्क असणं खूप महत्वाचं असतं. बरोबर आहे. कारण ते क्रीडा शिक्षक तुम्हाला बेसिक लेवलचे खेळाडू देत असतात, बरोबर आहे. आणि बेसिक लेवलचे खेळाडू तुमच्याकडे आले तर तुम्ही चांगले त्यांना ट्रेनिंग देऊन तुम्हाला ऍडव्हान्स लेवलला तुम्ही आणू शकता. ऑलरेडी बरोबर. ट्रेन जे खेळाडू असतात त्यांना ट्रेनिंग देणं एवढं अवघड नाही जात, पण जे बेसिक वाले असतात ना त्यांच्यावरती खूप मेहनत करावी लागते. त्याच्यामुळं बेसिक वरती जर मेहनत केली तर त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात. आणि ऍडव्हान्स बरोबर. वाल्यांचं काय राहतं की ऑलरेडी ते सगळं त्याच्यात त्या त्या मुवमेंट्स तयार झालेले असतात, त्याच्यात चेंजेस करणं सहजासहजी तरी शक्य नसतं. त्याच्यासाठी जे काय बेस्ट आहे ते सजेस्ट करणं किंवा त्याच्याकडनं करून घेणं एवढंच काम असतं फक्त. सिनियर मुलांना किंवा सिनियर जे खेळाडू असतील किंवा सिनियर टीम्स असतील त्यांना ट्रेनिंग देताना ह्या गोष्टीवरती जास्त भर दिला जातो. आणि बेसिक लेवल शेवटी मग बेसिक त्याच्या सगळ्या गोष्टीपासूनच काम केलं जातं. बरोबर. जसं तुम्ही म्हटलं खेळाडूबद्दल, खेळाडू टीम किंवा अकॅडमी सोडण्याचे दोन पैलू असतात. एक तर तो कोचशी संगनमत होऊन अकॅडमी सोडतो, किंवा एक आपलं सिलेक्शन झालं नाही. तर ह्या गोष्टीमध्ये मागे देखील संग्राम सरांची जेव्हा इंटरव्ह्यू होती तेव्हा देखील ह्यावर चर्चा झाली, की आपण एखाद्या कोचने आपल्याला जर आपल्याकडून एवढी मेहनत करून घेतले, आपल्याला एका स्टेजवर पोहोचवलं, तर त्याशी एक निष्ठ पण राहिलं पाहिजे. पण जर कोच पण आपला म्हणत असेल की
तुला जर तू दुसऱ्या अकॅडमीमध्ये गेलास तर तुला तिथे जास्त सोयी सुविधा मिळतील, तिथून तू जास्त शार्प होशील. कोच कडनं जर अशा गोष्टी येत असेल तर त्यांनी नक्कीच त्याचा हे घ्यावा. तर ह्या दोन आपण बोलतो ना कॉईनच्या दोन साईड असतात, त्या प्रकारे ह्या दोन गोष्टी आहेत. आपण कुठल्या साईडला राहावं हे त्या प्लेयरनी डिसाईड केलं पाहिजे. बरोबर. त्यानंतर तसं तुम्हाला तुमच्याशी बोलायला गेलं तर खूप फार वेळ कमी पडेल. वेळेच्या अभावी थोडं पुढे जातो. महाराष्ट्र संघाचं तुम्ही सलग 2 वेळा प्रशिक्षक म्हणून निवडला गेले. तर महाराष्ट्र संघामध्ये तर दिग्गज खेळाडू आहेतच, आणि त्या दिग्गज खेळाडूंचा एक प्रशिक्षक म्हणून भूमिका निभावणं कशा प्रकारे तुम्ही ते पार पाडलीत ती भूमिका गेले 2 वर्ष सतत? पहिलं तर काय झालं की मी स्कूल म्हणजे मी NIS कम्प्लीट करून आल्यानंतर ना मला खेलो इंडियासाठी महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी मला काम करण्याची संधी मला क्रीडा विभागाने दिली. त्याचा अनुभव मला खूप चांगला आला, कारण जी त्या टायमिंगचे जे खेळाडू होते म्हणजे समजा दादासो पुजारी असेल, वैभव रवाडे असतील, जयेश महाजन असेल, हे आता सध्या प्रो कबड्डीमध्ये चांगला खेळ करत आहेत. त्या टायमिंगला ते खेलो इंडियाला फर्स्ट टाइम मी कोच असताना सिलेक्ट झाले होते. ते त्याच्यामुळं मला तिथं जे टीम्स खेळवण्याचा किंवा माझा जो एक्सपिरियन्स आतापर्यंतचा जो होता, म्हणजे मी NIS चा असेल किंवा माझा ऑन एक्सपिरियन्स खेळातला, त्या एक्सपिरियन्सच्या बेसवरती मला तिथं चांगलं म्हणजे अनुभव चांगला आला कोचिंगचा. म्हणजे त्याच्या आधी ओके. कोचिंग मी करायचो जिल्हा लेवलला, नंदुरबार जिल्हा संघ होता तिथं मला संधी भेटायची कोच म्हणून. पण नंतर ना महाराष्ट्राचं जी ज्युनियर जी बॅच होती त्या ज्युनियर बॅचला कोचिंग करायची संधी मिळाली, म्हणून मला तिथला जो अनुभव आला तो सिनियर साठी कामात आला. तर सिनियरला ज्यावेळेस मला महाराष्ट्रात जे कबड्डी असोसिएशननी संधी दिली नॅशनल गेम्सला, गोवा इथं झाली नॅशनल गेम, त्यासाठी माझी निवड झाली. त्या टायमिंगला महाराष्ट्रातले दिग्गज खेळाडू त्या संघामध्ये होते. आकाश होता, असलम होता, हे जे खेळाडू होते. आता ह्यातले काही खेळाडू होते ते माझ्यासोबत पण खेळलेले होते. म्हणजे दोन विषय होते की बाबा पहिलं असं वाटायचं की माझ्यासोबत खेळलेले खेळाडू आणि मी त्यांचा प्रशिक्षक. म्हणजे मी बऱ्याच जुन्या प्रशिक्षकांना ऐकायचो की बाबा खेळलेले खेळाडू जे असतात जुने ते आपल्यासोबत असेल तर ते रिस्पेक्ट देत नाहीत किंवा ते त्या गोष्टी ऐकत नाहीत, असं थोडंसं मनात वाटायचं मला. पण ज्यावेळेस मी कॅम्प घ्यायला सुरुवात केली त्या टायमिंगला प्रॅक्टिसमध्ये, फिटनेस सेशनमध्ये, मला असं कधीच काय जाणवलं नाही की हे जे खेळाडू होते हे एकदम त्या त्या लेवलला रिस्पेक्ट देणं, मी ज्या काही गोष्टी स्किल सांगेल किंवा मी कोणती सिच्युएशन सांगेल त्या सिच्युएशन ऐकणे किंवा मी कोणता फिटनेस घेईन त्या गोष्टी करणे, हे प्रॉपर ते फॉलो करत होते. त्याच्यामुळे मला काहीच अडचण नाही आली. म्हणजे इव्हन माझं त्या खेळाडूंशी एवढं चांगलं बॉन्डिंग जमलं की म्हणजे मी जरी त्या समजा असलमला किंवा आकाशला जरी मला काही सांगायचं असेल तर ते त्यांच्या लक्षात यायचं, बघितलं त्यांच्याकडे बाबा या सरांना असं असं काहीतरी हे स्किल करायचं आहे किंवा इथे तर ही कॅच मिळते, ते त्या ऑन मॅच मध्ये या गोष्टी त्या बॉन्डिंग मुळे मला चांगल्या झाल्या आणि मला तिथं रिझल्ट चांगला मिळाला. मग त्याच्यानंतर परत मला आता फेडरेशन कप साठी मला सिलेक्शन मिळालं कोच म्हणून, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने दिलं. पण त्याच्यात पण ज्या पण मॅचेस झाल्या त्या खूप एकदम कट टू कट मॅच झाल्या. म्हणजे आपण लीड घेऊन हरलो, रेल्वे सोबत असेल किंवा राजस्थान सोबत असेल. म्हणजे त्या मॅच आपण जिंकायला हव्या होत्या, ती एक मनात खंत आहे. पण ती मॅच आपण जिंकत होतो तर आपण विनर तिथं 100% ठरलो असतो. पण काही थोड्याशा मिस्टेक्स झाल्या खेळाडूंकडून पण झाल्या किंवा माझ्या कोचिंग मध्ये पण झाल्या, असं मी तर म्हणतो. किंवा मी त्या सिच्युएशनला मला नसेल जमलं सांगता किंवा त्या खेळाडूंना काही लक्षात नाही आलं, त्याच्यामुळे ती रेल्वे सोबतची मॅच आपण हारलो. पण नेक्स्ट टाइम ज्यावेळेस कधी संधी मला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन दिन किंवा कोणताही कुठेही मला संधी भेटेल ती माझी 100% मी देईन आणि माझ्या महाराष्ट्राला गोल्ड मेडल कसं मिळेल ह्याच्यासाठी मी प्रयत्न करेन. अगदी बरोबर. दादा तुम्ही जसं सांगितलं, जेव्हा आम्ही दिनेश दादाची इंटरव्ह्यू घेतली होती, दादाने एक पॉइंट रेज केला होता. तर तुम्ही महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक आहातच, तर तो एक तुम्हाला इथे मी सांगतो की दादाने असं म्हटलं होतं की आपली जी राज्य निवड चाचणी होते त्या म्हणजे जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा असतात त्याच्यामध्ये आणि आपल्या राज्य निवड चाचणीमध्ये फार कमी वेळ असतो आणि मग 10 किंवा 5 दिवसाचा कॅम्प लागतो.
त्याच्यामुळे कोचला जे आहे ते पोटेन्शियल काढता नाहीत खेळाडूंकडून किंवा तेवढं कॉम्बिनेशन बसत नाही. तर जेणेकरून महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनने थोडा गॅप ठेवावा ह्यामध्ये किंवा एखाद महिना द्यावा कोचला त्या टीमकडून ती मेहनत करून घ्यायला किंवा ते कॉम्बिनेशन बसवायला. ह्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला पर्सनली काय म्हणणं आहे तुमचं? एक तर काय होतंय की समजा कोचिंगला ज्यावेळेस अशा ठिकाणी आपण सिलेक्ट होतो त्या टायमिंगला आपल्याकडे मल्टिपल चॉईसेस पाहिजेत. मल्टिपल चॉईसेस काय, आता समजा माझ्याकडं राईट रेडर मध्ये तुम्ही एकटेच आहात, हम्म, पण तुमचा परफॉर्मन्स आता येत नाही कारण पर मॅच पर सिच्युएशन समोरच्या डिफेन्स मध्ये पॉइंट मारणारा प्रत्येक व्हेरिएशनचा रेडर पाहिजे आपल्याकडं. तर माझ्याकडे ऑप्शन तुम्हीच आहे, तर मग त्या टायमिंगला माझ्याकडे ऑप्शनच नसेल तर मग तुम्हाला जर बदली खेळाडू असेल त्या त्या ठिकाणी तर तुम्ही तिथं कोणत्या प्लेअरला कधी युटिलाइज करायचं तर त्याच्यानुसार ते रिझल्ट मिळत राहतात. आणि राहिला विषय दुसरा कॅम्पचा, तर ज्युनियर्स आणि सब ज्युनियर ह्या ज्या खेळाडूंचे कॅम्प आहेत म्हणजे जास्त दिवसाचे असायला पाहिजे. सिनियर बरोबर. खेळाडूंचा कॅम्प कमी दिवसाचा असला तरी चालतो कारण ते ऑलरेडी त्या त्या लेवलला खेळाडू गेलेले असतात. फक्त त्यांचं टीम कॉम्बिनेशन बसवण्यावरतीच जास्त फोकस करायला हवा. आणि दुसरा विषय त्यात ज्या ज्या गोष्टीचं काही करेक्शन असेल, मग समजा एखाद्या खेळाडूचं स्किल मध्ये काही थोडंसं अडचण येते तर त्याला थोडंसं त्याच्यात सजेशन देऊन त्यांनी त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करून घेतलं. त्याचे कव्हर सेटिंग्स असतील किंवा जे ह्या सिनियर टीमचा विषय आला, पण ज्युनियर आणि सब ज्युनियरला साधारणतः 1 महिन्याचा कॅम्प असायला हवा कारण त्यांचा फिटनेस पण डेव्हलप करायचा असतो. बरोबर. कारण फिटनेस डेव्हलप झाला तर त्यांचं गेम मध्ये इम्प्रुव्हमेंट होणार आहे, त्यांचं कव्हर कॉम्बिनेशन. आणि खेळाडूंमध्ये स्पर्धा असायला हवी. ऑलरेडी त्या खेळाडूच्या माइंडसेट मध्ये नाही पाहिजे की मीच फायनल आहे टीम मध्ये किंवा मी सिलेक्ट आहे किंवा बरोबर. माझ्याशिवाय टीमला पर्याय नाही असं असेल तर मग तो खेळाडू त्याचं ते 100% देत नाही. पण त्याला जर प्रतिस्पर्धी असेल ना तो 100% म्हणजे सिलेक्ट होण्यासाठी 100% तो त्याचे देत असतो कारण त्याच्या परफॉर्मन्स नुसारच त्याला सिलेक्ट केलं जातं. बरोबर. असे बरेचसे विषय आहेत. आता शेवटी असोसिएशन स्तरावरती काय निर्णय घेतले जातात ते असोसिएशनचा विषय आहे. आपला विषय आपल्याला आपल्या वैयक्तिक मताप्रमाणे तर कुठली गोष्ट चालणार नाही. शेवटी ते तर आहे. निर्णय असोसिएशन खूप मोठी आहे, आपण खूप छोटी माणसं आहोत आणि असोसिएशन शिवाय त्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म कोण देणार नाहीये बरोबर आणि आहे. खेळाडू शिवाय असोसिएशन चालणार नाहीये. हे दोन्ही एकामेकाला पूरक गोष्टी आहेत त्या. पण काही आता सध्या चालू आहे म्हणजे इथून पुढच्या भविष्यात खेळाडूंना चांगले दिवस येतील आणि हे कॅम्प्स वगैरे चांगले होतील. आता सध्या महाराष्ट्रात पण आता प्रो कबड्डीचं जर तुम्ही म्हणला तर आता समजा महाराष्ट्रातनं अशोक सर खूप चांगलं काम पुणेरी पलटणच्या माध्यमातून करतात. म्हणजे महाराष्ट्रातल्या खूप खेळाडूंना संधी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. संग्राम सर आहेत, म्हणजे अशी लोक तिथं त्या त्या लेवलला असायला हवीत. म्हणजे असोसिएशन स्तर असेल किंवा इंडियाच्या सिलेक्शन कमिटी असतील किंवा जे काही असोसिएशन असेल इंडियाचे, आपल्या महाराष्ट्रातले जे काही दिग्गज खेळाडू आहेत म्हणजे जे पुरस्कारार्थी आहेत किंवा ज्यांना संधी जी भेटली आता त्यांनी काही केलं नाही, पण ज्यांना आता नाही त्यांनी तिथं जाऊन आपल्या खेळाडूंना कसं जास्त. आणि त्यात दुसरा विषय असा आहे की बाबा असं पण चर्चा आहे की खेळाडूंना संधी दिली तर ते खेळाडू तिथे खेळत पण नाहीत, हा पण विषय आहे. बरोबर. म्हणजे खेळाडूला संधी दिली आणि ते खेळाडू काय करतात, समजा आता मी चार खेळाडूंना संधी दिली, समजा मी तिथं काम करतो, पण ते खेळाडू काय करतात तिथं काय ते उलट पलट करतात आणि त्याच्यामुळं नवीन येणाऱ्या खेळाडूंना ब्रेक बसतो. बरोबर आहे. असं बी खेळाडूंना माझं पण मत आहे की ज्या खेळाडूंना संधी भेटेल त्यांनी आपले सोबतचे किंवा आपल्या जवळचे किंवा जे चांगले महाराष्ट्रातले त्या खेळाडूंना तिथं कसं प्रमोट करता येईल, त्या खेळाडूंना तिथं ट्रायल्सला कसं बोलवता येईल ह्या पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी त्या सिस्टीम मध्ये जो काम करतो त्याचीच चलते. बरोबर. बाहेरून आपण किती जरी काही चर्चा केल्या तरी त्याला काही व्हॅल्यू नाहीये. पण बरोबर. सध्या आता महाराष्ट्रात तर माझ्या माहितीप्रमाणे अशोक सर खूप चांगल्या पद्धतीनं त्या मुलांना संधी देण्यासाठी युवा पलटण असेल त्या माध्यमातनं किंवा संग्राम सर असतील, म्हणजे पहिले प्रशांत सुर्वे सर होते त्यांनी पण महाराष्ट्रातल्या खूप खेळाडूंना संधी दिली.
हो. आता ते ऍक्च्युली म्हणजे असे लोक कंटिन्युएशन मध्ये तिथं कोचेस म्हणून पाहिजेत किंवा असिस्टंट कोचेस बरोबर. पाहिजेत, तर जेणेकरून आपल्या खेळाडूंना तिथं संधी भेटत राहील. आणि शेवटी सगळं नॉर्थ लॉबी तयार झालेली कशामुळं, तर ते खेळाडू त्यांचे जास्त आहेत, कोचेस त्यांचे जास्त आहेत, बरोबर. त्यांची सपोर्टिंग स्टाफ पण त्यांचा जास्त आहे. ह्याला कारणीभूत थोडस आपणही आहोत, कारण आहोत. आपल्याकडं ज्यावेळेस पॉवर्स असतात त्यावेळेस त्याचा पॉवर्स मध्ये आपण आपल्यालाच मागं ओढण्यात जास्त यूज बरोबर आहे. करतो. बरोबर आहे. त्याचं सपोर्ट करण्यात म्हणजे शेवटी मी काय आता जास्त मोठा नाही किंवा मी जास्त असं काय म्हणतात, मी ह्यांना सांगण्यात आणि ह्यांना शिकवण्यात इतपत तर मी नाहीये. पण माझं वैयक्तिक ह्या सर्व मोठ्या लोकांना किंवा जे जे वरिष्ठ लोक आहेत त्यांना माझी एकच विनंती की तुम्ही प्रत्येकाला सपोर्ट करा. तळागाळातला जो काय कोच असेल, तो खेळाडू असेल किंवा सपोर्टिंग स्टाफला कोणाकोणाला कुठं कुठं जास्त संधी देता येईल ते द्या. आणि बरोबर. ज्यांना ही लोक संधी देईल त्यांनी तिथं प्रामाणिकपणे काम करा, तिथं चुकीचे बरोबर. काम करून परत मग बाहेर येऊ नका. हे बरोबर आहे. पण जास्त महत्वाचा विषय आहे. शेवटी बदनामी तुम्हाला पण प्रो कबड्डीमध्ये काय विषय असतो काय नसतो, त्या बरोबर आहे. विषयात ते कोचेसनी पण नाही पडलं पाहिजे, ते खेळाडूंनी पण नाही पडलं पाहिजे. त्याच्या त्याच्या टॅलेंटच्या बेसवरती, त्याच्या त्याच्या स्वतःच्या हिमतीवरती, त्याच्या खेळावरती टीमला गरज निर्माण होईल अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा खेळ दाखवा ना. बरोबर आहे. म्हणजे समजा माझ्याशिवाय महाराष्ट्राचा जिल्ह्याचा संघच मेडल मारणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही खेळा ना, ऑटोमॅटिक तुम्हाला सिलेक्शन मिळतील ना. आणि तिथं बरोबर आहे. तुम्हाला सिलेक्शन मिळेल तर प्रो कबड्डीवाले महाग लागतील. चांगल्या खेळाडूंची गरज आहे आता सध्या प्रो कबड्डीला. बरोबर आहे. बाहेर बसणाऱ्या प्लेअरची गरज नाहीये त्यांना. प्रत्येकाला काय पाहिजे की मला फायनल मारून देणारा खेळाडू पाहिजे. म्हणजे मी जरी कुठं कोच असेल किंवा मी काय म्हणणार, माझ्या टीमला तू फायनल मारून देणार असेल तर मी तुझा विचार करणार. तसंच आहे ना, शेवटी प्रो कबड्डीवाले पण एवढा पैसा खर्च करत असतील तर त्यांनाही असं वाटतं की तिथं पोझिशन मारल्या पाहिजेत. महाराष्ट्र बरोबर. जर आपल्या खेळाडूंना एवढी संधी द्याल तर महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांची पण इच्छा आहे की महाराष्ट्राने गोल्ड मेडल मारले पाहिजे. मग त्या बरोबर आहे. दृष्टीनं तुम्ही तसे प्लेअर बना की त्यांच्या पुढे ऑप्शनच नाही राहिला पाहिजे, सिलेक्शन कमिटी बरोबर. पुढेच ऑप्शन नाही राहिला पाहिजे की ह्या खेळाडूलाच घेतला पाहिजे तर हा आपल्याला मेडल बरोबर. मारून देऊ शकतो. म्हणजे जसं बाबा आकाश असेल, असलम असेल, ह्यांनी आपल्याला मेडल मारून दिले. म्हणजे ह्यांच्याशिवाय महाराष्ट्राला अजून बी महाराष्ट्राला गरज आहे ह्या खेळाडूंची. बरोबर आहे. म्हणजे असे खेळाडू निर्माण झाले पाहिजेत. म्हणजे आता समजा ह्यांच्यानंतर दुसरी पण फळी निर्माण झाली पाहिजे ना, यांना पण बरोबर आहे. ठीक आहे ना, आपल्या खेळाडूमध्ये परफॉर्मन्स अपडाऊन्स होत राहतात, पण नवीन खेळाडू पण ह्यांच्या पेक्षा जास्त स्पीडने वरती आले पाहिजे. मग हे ते कधी येतील, ते ह्यांच्यापेक्षा जास्त त्यांनी मेहनत केली, ह्यांच्यापेक्षा जास्त त्यांनी सातत्य ठेवलं तर ते पुढे जातील, नाहीतर अदरवाईज नाही. बरोबर आहे. बरोबर. खरंच फार इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली. आपल्याला जर तिथपर्यंत जायचं तर आपण एक राष्ट्र म्हणून किंवा एक राज्य म्हणून आपल्या सगळ्या कोचेस असतील, खेळाडू असतील, यांच्यामध्ये एकी असणं फार गरजेचं आहे. तेव्हा आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. तर वळतो थोडंसं पुढे. तुमच्याशी किती बोललं फार वेळ कमी पडेल. डोपिंग या विषयावर जे कोचेस असतात त्यांच्याशी मी नक्की हा विषय काढतो. तर डोपिंग या विषयावर तुम्ही काय म्हणाल? हल्ली प्रमाण वाढलेलं आहे त्याचं. सध्या काय झाले, ते प्रमाण का वाढलंय तर युट्यूब वरती आता बरेचसे काही लोक काय डोपिंगच्या विषयात हे घ्या ते घ्या रिझल्ट वाटते. म्हणजे सोशल मीडियामुळे काय झालंय, ऍडव्हर्टाईज खूप झाली. म्हणजे हे खाल्ला, समजा मी म्हणलं तू हे गोळी खाल्ली तर तुझा परफॉर्मन्स वाढणार, ते काय होतं खेळाडू आकर्षित होतो त्या विषयाकडे. मग त्याला काय वाटतं की याला माझा परफॉर्मन्स वाढला तर माझं सिलेक्शन होणार आहे, माझं नाव होणार आहे, मी पुढे जाणार आहे. मग बरोबर. ह्याच्यासाठी तो खेळाडू चुकीच्या विषयाकडे जातो, पण ऍक्च्युली त्याच्यातनं रिझल्ट काय मिळत नाहीत. खूप प्रॉब्लेम होतात, त्याचे शारीरिक प्रॉब्लेम असतात. ते म्हणजे डोपिंगच्या भानगडीत तर खेळाडूंनी पडलंच नाही पाहिजे. तुम्ही बरोबर आहे. प्रॉपर न्यूट्रिशन घ्या, प्रॉपर ट्रेनिंग करा, प्रॉपर रेस्ट करा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळतील. हे फक्त सातत्य पूर्ण करा. बरोबर. तुम्ही ह्या गोष्टीची कुठली मेडिसिनच्या भानगडीत पडू नका. जास्तीत जास्त तुम्ही प्रोटीन्स घ्या, मल्टीव्हिटॅमिन्स घ्या, पण स्टेरॉइडच्या विषयात तुम्ही अजिबात पडू नका. म्हणजे एक्झॅक्टली. स्टेरॉइडच्या विषयात पडलं तर तुमचे शारीरिक तर अडचणी तुम्हाला निर्माण होतातच,
पण त्याच्यात जर सापडलं तर तुमचा खेळही संपून जातो आणि तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो समाजाचा. बरोबर बरोबर बरोबर. आणि फा- कोचचे शक्यतो काय होतं की आता असे काही खेळाडू आहेत की ते कोचेसला पण विचारत नाहीत, स्वतःच मेडिकल मधनं इंजेक्शन आणणार असं. आणि हे जर प्रमाण त्या स्कूल लेवलला पण जास्त वाढायला लागलंय. म्हणजे बरोबर आहे. सिनियर मुलं ह्या विषयात पडत नाहीत, पण सब ज्युनियर आणि ज्युनियर मुलांनी जास्त ह्याच्यावरती फोकस केला, इंजेक्शन्स वरती, टॅबलेट्स वरती. तर बरोबर त्या गोष्टी करू नयेत, कारण त्यांनी रिझल्ट तर खूप मिळत नाहीत. जरी चुकून मिळाला तर ती शॉर्ट टाइम रिझल्ट. आणि स्वतःच्या बरोबर आहे. शरीराशी खेळू नका. चुकून एखादी कुठली गोष्ट घडली तर सगळं खेळ हे सगळं सोडून जावं लागतं. काही कोण कोणासाठी थांबत नाही या विषयात. बरोबर आहे. त्याच्यासाठी बरोबर. स्टेरॉइड म्हणजे स्वतःच्या शरीराशी जे आपण स्वतःच्या शरीरात काही गोष्टी इनटेक करणार ना, त्या आपल्या शरीराला जे हेल्दी त्याच गोष्टी करा. बरोबर अदरवाईज ज्याचे परिणाम शरीराला होणार आहेत ते करू नये. बरोबर आहे. एवढंच फार माझं म्हणणं इम्पॉर्टंट आहे. फार इम्पॉर्टंट मेसेज आहे. डोपिंग नाडाने पण नवीन एक उपक्रम चालू केलाय, से नो टू डोपिंग म्हणून असा. तर आम्ही पण आमच्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यातून ही इंटरव्ह्यू ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचेल, ज्या ज्या खेळाडूंपर्यंत पोहोचेल, त्यांच्याशी एकच सांगणं आहे की जसं सरांनी सांगितलं की फार कमी शॉर्ट रिझल्ट असतो, परंतु आपल्या शरीराला आपण हानी करून घेतोय. तर हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. डोपिंग हा विषय, स्टेरॉइड्स हा विषय कुठेतरी कमी झाले पाहिजेत, बंद झाले पाहिजेत. तर ह्या इंटरव्ह्यू मधून हा एक मेसेज नक्कीच सर्व खेळाडूंपर्यंत पोहोचला पाहिजे. तर वळूया थोडंसं पुढे इंटरव्ह्यू मध्ये. आता जे युवा खेळाडू आहेत, जे कोणी खेळत आहेत काही अकॅडमीमध्ये, जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, प्रो कबड्डी असेल, एकूण ह्या नवीन पिढीला तुम्ही काय संदेश द्याल, तेव्हा काय सांगाल? माझं एकच मत आहे सर्व खेळाडूंना, महाराष्ट्राचं भविष्य तुम्ही आहात. तुमच्याकडे महाराष्ट्र खूप आशेने बघत आहे. तुम्ही महाराष्ट्राला भविष्यात मेडल मारून देचाल या आशेने. फक्त तुम्ही या अशा चुकीच्या गोष्टीमध्ये काय पडू नका. महत्वाचा विषय आहे तो डोपिंगचा, म्हणजे स्टेरॉइडच्या भानगडीत तुम्ही पडू नका. आणि तुम्हाला मी सांगतो की तुमच्या आयुष्यात ह्या 4 अडचणी येणार. तुमच्या आयुष्यात काय अडचण येणार आहे, तुमच्या सिलेक्शनवरनं तुमचे प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहेत, तुम्हाला इंजुरी होणार आहे, तुम्हाला फायनान्शियल अडचण येणार, तुम्हाला फॅमिलीच्या प्रॉब्लेम्स येणार. ह्या अडचणीला तुम्ही खचू नका आणि ह्या अडचणीला तुम्ही मागं हटू नका. तुम्ही तुमची मेहनत कंटिन्युशन मध्ये ठेवा. 100% तुम्हाला यश भेटेल. आणि जोपर्यंत यश भेटत नाही तोपर्यंत थांबू नका. काही झालं तरी शेवटी माझं टार्गेट मला पूर्ण करायचंय. आणि तुमचे टार्गेट तुमची डे बाय डे टार्गेट वरती या. म्हणजे तुम्ही एक इंडिया खेळायचं म्हणलं तर तुम्हाला डायरेक्ट इंडिया नाही खेळणार. तुमचे डेली शेड्यूल मध्ये ते डे बाय डे टार्गेट मध्येच तुम्ही आला पाहिजेत. त्या पद्धतीने ट्रेनिंग करा. तुम्ही प्रॅक्टिस कुठेही करा, काही करा, कोणत्याही कोचेसच्या अंडर करा. फक्त तुम्ही चांगल्या पद्धतीनं सातत्यपूर्ण प्रॅक्टिस ठेवा, जेणेकरून तुम्ही भविष्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून महाराष्ट्राला मेडल मारून द्याल, एवढीच माझी अपेक्षा आहे. बरोबर आहे. खरंच खूप चांगला मेसेज तुम्ही युवा पिढींना दिला आहे. तर इंटरव्ह्यू संपत असताना मी सगळ्यांना हा प्रश्न विचारत असतो, जर महाराष्ट्रामधले तुम्हाला ड्रीम 7 बनवायचे असेल तर ते 7 खेळाडू तुम्ही कोण निवडाल? यंग मध्ये म्हणताय कसे? चालेल, जुन्या खेळाडूंपासून नवीन खेळाडूंची सगळ्यांची सांगड घातली तरी चालेल त्यामध्ये. ड्रीम ड्रीम मी असे नावं सांगितलं की काय होतं की समजा मी ठराविक खेळाडूची नावं सांगणार, पण ती मग इतर खेळाडू म्हणणार ही यांनाच हे केलं जातं. त्याच्यासाठी ते शक्यतो आपण सर्व खेळाडूंना पुढे नेण्यासाठी आपण चर्चासत्र करतोय. ठराविक बरोबर आहे, खेळाडूंची बरोबर नावं घेतली तर मग ते थोडस हे होतं, अपडाऊन्स राहतात. म्हणजे आहे. त्याच्यासाठी करू आपल्याला करू जे करू आपल्या महाराष्ट्राला बेस्ट राहतील आणि जे महाराष्ट्राला मेडल मिळवून देतील तेच आपले ड्रीम म्हणायचं. बरोबर बरोबर आहे. खूप म्हणजे चांगलं 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 उत्तर दिलं तुम्ही या गोष्टीचं. तर नक्कीच वळूया पुढे. मला तर वाटतं तुमच्याशी जेवढं बोलावं तेवढं कमी. अजून एक सेशन तुमचं ठेवलं तरी ते पण कमी पडेल, कारण फार घेण्यासारखं आहे तुमच्याकडनं, फार ऐकण्यासारखं आहे. तर परत शेवटच्या टप्प्यात येत असताना हा एकूणच आम्ही जो आता उपक्रम चालू केला त्याबद्दल, तुम्ही आम्हाला जो वेळ दिलात त्याबद्दल खरं तर तुमचं खूप खूप धन्यवाद. फार बिझी शेड्यूल असतं तुमचं पण, कारण अकॅडमीची कामं पाहावी लागतात, त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत. तर हा उपक्रम पुन्हा एकदा जाता जाता तुम्हाला विचारेल की ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा जो उपक्रम आहे खूप चांगला आहे आणि ह्याच्यातून जे व्यक्त होण्याची संधी तुम्ही मला दिली, म्हणजे जे काही गोष्टी मनात असतात
आणि ज्या आपल्या आता मी माझ्या फक्त अकॅडमीतल्या मुलांनाच ह्या गोष्टी मी सांगितल्या, पण ह्या तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर मला ज्यांनी कोणी मला ऐकलं असेल त्याच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या. त्यातलं काहीतरी ते 1% जरी त्यांनी त्यातलं घेतलं तरी ते माझ्यासाठी खूप आहे. म्हणजे असं खरंच. नाही की ते मी सांगितलेलं 100% त्यांनी फॉलो केलं, पण त्यातला 1 जरी टक्का घेतला त्यांच्या त्यांच्या फायद्याचं बरोबर. तरी खूप आहे. आपलं एकच प्रामाणिकपणे मत आहे की बाबा आपला महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, महाराष्ट्र जिंकला पाहिजे, महाराष्ट्राला खेळाडू मोठा झाला पाहिजे. हेच आपलं मत आहे. आपलं ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही विषय नाहीये. खरंच खरंच दादा, खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ आम्हाला दिलात. खूप चांगली माहिती तुम्ही इथे दिलीत. आणि तुम्ही जसं सांगितलं की हा इंटरव्ह्यू आम्ही इंस्टाग्रामवर पण आपण शेअर करू, तुम्हाला कोलॅब देखील करू, त्यानंतर युट्यूबवर देखील हा व्हिडिओ पोस्ट केला जाईल, जेणेकरून आमचा हा प्रयत्न असतो की अगदी तळागाळापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. तळागाळापर्यंत जे खेळाडू आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय गेला पाहिजे. जे अफोर्ड करू शकत नाहीत, पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे, जेणेकरून ते खेळाडू घडतील, महाराष्ट्र घडेल, महाराष्ट्रातले खेळाडू घडतील. एक आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल ती, तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट असेल ती. एक निर्मळ हेतू आहे आमचा ह्या उपक्रमामधील, आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं मोलाचं योगदान दिलं, आम्हाला तुमचा वेळ दिलात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशीच तुमची साथ कायम आम्हाला राहू द्या, ईश्वर मी नक्की नक्की. प्रार्थना करतो. खेळासाठी कबड्डीसाठी आपण कधीही सदैव अवेलेबल आहे. 24 तास म्हणलं तरी कधी खेळासाठी तुम्ही विचारा, बोलवा, चर्चा करा, किंवा अजून काही खेळाडूंसाठी काय आपल्याला काय करता येईल त्या माध्यमातून आपण करू, जेणेकरून सगळ्याच खेळाडूंना माझ्यापाशी ट्रेनिंगला येणं किंवा इतर ठिकाणी जाणं हे नसतं, इझी नसतं, किंवा तेवढं बरोबर. फायनान्शियली पण नसतात. पण ज्या खेळाडूंना खरंच खेळायची इच्छा आहे, खरंच टॅलेंट आहे, पण तिथपर्यंत आपण बी पोहोचत नाही किंवा ते आपल्यापर्यंत, अशा बरोबर. माध्यमातून आपण एक भविष्यात काय उपक्रम करता आला ते पण करूया आपण, काही विषय नाही. नक्कीच. शेवटी आपला खेळाडू आला पाहिजे, घडला पाहिजे, त्या निमित्तानं आपला महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे. बरोबर आहे. खरंच दादा, आमचा देखील हाच हेतू आहे, आणि नक्कीच तुम्ही जसं म्हणालात ह्यापुढे काही उपक्रम असेल तर आम्ही नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करू, आणि आपल्या माध्यमातून जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण ह्या महाराष्ट्र कबड्डीसाठी आपण देण्याचा प्रयत्न करू. आणि पुनश्च एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद दादा. थँक्यू. चलो. धन्यवाद.